नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि तेव्हापासून ते आजतागायत या राज्याच्या वाटचालीमध्ये अनेक महनीय व्यक्तींनी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्यातले काही राजकारणी आहेत, काही प्रशासकीय सेवेतले आहेत, काही समाजसेवेतली मंडळी आहे. सो अशा मंडळींच्या माध्यमातून काही किस्से, त्यांचे अनुभव, त्यांनी पाहिलेला, पाहत असलेला आणि कदाचित भविष्याचा अंदाज घेणारा असा महाराष्ट्र हा तुम्हाला आजच्या म्हणजे 1 मेपासून आमच्या या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळेल. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, महाराष्ट्रच नाही तर देशातले आणि जगभरातले मराठीजन हे या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्राविषयीचं त्यांचं मत, त्यांचे अनुभव आणि ते आपल्याकडनं काय अपेक्षित धरतात ह्याबद्दलचं विश्लेषण करताना दिसतं. सो आजच्या भागामध्ये श्री व्यंकटराव गायकवाड सर आपल्यासोबत आहेत. सर, एक तर तुमचं स्वागत. नमस्कार. थँक्यू. ते तुमच्या त्यावेळेला जलसिंचन विभाग होता की जलसंपदा जलसंपदा ते जलसंपदा विभागाचे सचिव म्हणून निवृत्त झाले आणि जलसंपदा हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय कळीचा मुद्दा बनला 2013पासून. ते आजतागायत जलसंपदा ह्या विषयाभोवतीचं राजकारण संपलेलंच नाही. पण प्रदेश म्हणून सुद्धा मराठवाड्यातल्या भूमीतले अनेक प्रकल्प, 56 की 21 TMC पाणी, तिकडे गोसी खुर्दसारखा प्रकल्प, इकडे टाटाचं जे पश्चिम वाहिनी झालेलं पाणी जे समुद्राला जाऊन मिळतं त्याचं काय करायचं असा नव्याने निर्माण झालेला प्रश्न, मुंबईमध्ये गोराईचं पाणी आणायचं का कसं करायचं ह्याबद्दलचे प्रश्न, आणि दाक्षिणात्य राज्यामध्ये समुद्रापासून पाणी त्याचा खारटपणा दूर करून पिण्यायोग्य बनवावं की काय याच्यावरती सुरू झालेला मंथनाचा भाग, ह्या सगळ्या विषयासाठी बोलण्यासाठी आज सर आपल्यासोबत आहेत. सर, किती वर्ष तुमची जलसंपदातली? मी 1972ला सेवेमध्ये आलो, म्हणजे जवळजवळ 40 वर्ष काम केलं. आणि कनिष्ठ अभियंता म्हणून मी लागलो आणि सचिव म्हणून मी सेवानिवृत्त झालो. आणि अशा वेगवेगळ्या विविध पदावर संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये मी काम केलं. पहिली पोस्टिंग तुमची कनिष्ठ? पहिली पोस्टिंग माझी औरंगाबादला जायकवाडी प्रोजेक्टवर डिझाईन ऑफिसमध्ये. कारण तेव्हा उद्देश होता की लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायच्या, म्हणून आम्ही डिझाईन ऑफिसमध्ये जॉब घेतला. आणि तिथनं मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ग 1ची परीक्षा मी पास झालो. आणि मग पहिली पोस्टिंग झाली ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्पावर, तिथं काम केलं 3 वर्ष. त्यानंतर जायकवाडी प्रकल्पावर 1-2 वर्ष काम केलं कार्यकारी अभियंता म्हणून. नंतर मग महाराष्ट्रातला सगळ्यात ॲम्बिशियस प्रोजेक्ट होता त्यावेळेस विष्णुपुरी प्रोजेक्ट. तो त्या काळामध्ये तो देशातली पहिली उपसा सिंचन योजना शेतीसाठीची एवढी मोठी होती. तिथं काम करण्याचा योग आला आणि ती संपूर्ण म्हणजे फाउंडेशनपासनं ते कमिशनिंगपर्यंत ते काम माझ्या हातून झालं. नंतर योगायोगाने उस्मानाबादला माझी बदली झाली तिथून. आणि उस्मानाबादला तिथले स्थानिक नेते डॉक्टर पद्मसिंह पाटील हे सिंचन मंत्री झाले आणि एक नवीन वादळ उस्मानाबादमध्ये कामाचं सुरुवात झालं. की त्यावेळेसची जी परिस्थिती होती, आजही काय फार बदल नाही आहे कारण सगळ्या भागाचा विकास होत आहे, की राज्यामध्ये सगळ्यात कमी सिंचन असलेला जिल्हा उस्मानाबाद जिल्हा होता. मग जे काही करणं शक्य आहे, सर्व प्रकारच्या योजना करणं शक्य आहे, त्या अनुषंगाने मग तिथं मी 5 वर्ष काम केलं. काही दिवस अधिक कार्यकारी अभियंता, नंतर अधीक्षक अभियंता म्हणून. आणि मग त्यानंतर मग माझी बदली कुकडी प्रकल्पावर झाली. तिथं 2-2.5 वर्ष काम केलं कृष्णा खोऱ्यामध्ये. मग मुख्य अभियंता झालो मी कृष्णा खोऱ्यामध्ये. नंतर माझी बदली म्हणजे नंतर कोयना जलविद्युत प्रकल्पावर मी काम केलं. तर तेव्हा एक प्रश्न होता की कोयना जलविद्युत प्रकल्पाचं जे काम आहे ते काम जवळजवळ संपलेलं होतं, पण भूकंपानंतर धरणाचं मजबूतीकरण कसं करायचं हा एक विषय होता. त्याच्यामध्ये सांडव्याचं मजबूतीकरण हा एक मोठा चर्चेचा विषय होता.
मग तो आम्ही घेतला हाती आणि मग ते काम आपण पूर्ण केलं. टॅपिंग म्हणतात तो प्रकल्प का तो वेगळा? तो वेगळा. तो टॅपिंगचा विषय त्याच्यासोबत होता. तर तो एक अभिनव प्रयोग आपण कोयना प्रकल्पावर तो तुमच्याच काळात झाला? तो म्हणजे सिमिलर काळामध्ये झाला. म्हणजे पूर्णतः माझ्याच नाही, पण कसं असतं सिंचन विभागाचं काम असं एका माणसाच्या काळात पूर्ण होत नाहीये, कारण मोठं असतं ते. 3 वर्ष 4 वर्ष कमीत कमी दोघा तिघाचे तर हातभार त्याला लागतात. तर तो एक म्हणजे देशातला पहिला अभिनव प्रयोग आपण तिथं केला, असं लेक टॅपिंग म्हणून. आणि त्याच वेळेस एक नवीन टेक्नॉलॉजीच्या निमित्ताने आपण एक धरण बांधलं. 136 दिवसामध्ये एक धरण बांधलं आपण, घाटगर धरण. आणि त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं डॅम आहे ते. तर सिमेंटला जी फ्लाय ॲश निर्माण होते आपल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रात, त्याची ती फ्लाय ॲशमध्ये सिमेंटिंग प्रॉपर्टीज आहेत. फक्त एकच त्याच्यात आहे की त्याच्यावरचं लोड आहे ना, ते 90 दिवसानंतर त्याच्यावर लोड द्यायला पाहिजे. तोपर्यंत ते लोड घेऊ शकत नाही. 90 दिवसानंतर मग नॉर्मल सिमेंटसारखं केलं तर तिथं आपण ते पूर्ण धरण ते म्हणजे 24/7 ॲटोमायझेशनवरून हे करून ते धरण 136 दिवसामध्ये आपण पूर्ण केलं. 3 धरणं आहेत तिथं, पण मेन जे धरण आहे ते 136 दिवसामध्ये पूर्ण झालं. आणि तिथं आपण सिमेंट 66% सिमेंटच्या ऐवजी फ्लाय ॲश वापरली. आणि आता जवळजवळ 20 वर्ष ते धरण अतिशय व्यवस्थित चालू आहे. की पंप्ड स्टोरेज स्कीम म्हणून तिथं केलेली आहे ती. आणि त्यानंतर मग मी सचिव झालो मंत्रालयात. तर सचिव झाल्यानंतर त्यावेळेचे जे महत्त्वाचा प्रश्न होता तो सिंचन अनुशेष दूर करणे हे शासनाचं प्राधान्य होतं. सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी मग आर्थिक अनुशेष आणि भौतिक अनुशेष असे 2 तरमध्ये कमीत कमी आर्थिक अनुशेष तर दूर व्हायला पाहिजे. तर तो आपण पूर्ण करू शकलो त्या काळात, कारण ती इतकी क्रिटिकल झालं होतं तो विषय की ते पूर्ण बजेटच गव्हर्नरच्या ताब्यात आलं होतं तेव्हा. म्हणजे 371 नियमानुसार ते कॉन्स्टिट्यूशनने लागू केलं. आणि गव्हर्नर हे सिंचन विभागाचं बजेट ठरवायचे काय द्यायचं, आणि ते अतिशय स्ट्रिक्टप्रमाणे पाळलं. आणि ते आपण आर्थिक अनुशेष दूर केला, भौतिक अनुशेष काय होऊ कारण ते दोन्हीची सांगड होत नाही आहे, पण तेवढं त्या काळात झालं. आणि काही नवीन कायदे केले आपण धोरणात्मक. देशामध्ये पहिल्यांदाच आपण काही विशिष्ट गोष्टी केल्या, तर त्या गोष्टी आपण पुढे मी बोलेन तुम्हाला. तुम्ही सचिव होता ना, स्पर्धा झाली की नाही? स्पर्धा होती. स्पर्धा ही नेहमीच असते. मुख्यमंत्री विलासरावांनी म्हणाले की म्हणजे विलासराव मुख्यमंत्री असल्यामुळं मुख्यमंत्र्याचं सचिव हे मुख्यमंत्र्याचं पद आहे. म्हणजे ते मंत्र्यांची इच्छेला असते, पण ते ऐकत नाहीत. तर मराठवाड्याचं एक म्हणजे हे आहे की मराठवाड्यातला कोणताही इंजिनियर सचिव होऊ शकला नाही. तुम्ही अपवाद पहिले असं झालं ते. बरं. कारण आपली जी पहिली टीम होती, कॉम्पिटंट लोक होते, ते हैदराबाद स्टेटमधनं इकडं आले. ते पण हैदराबादची लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले होते, पण त्याला महाराष्ट्र शासनाने बरेच वर्ष त्याला मान्यताच दिली नाही. त्यामुळं त्याने ते लोक सुप्रीम कोर्टामधनं त्यांनी मान्यता मिळवली. आणि बहुतेक लोक मग मुख्य अभियंतापर्यंत ते झाले. मग सचिव होणे पूर्वीच्या काळी त्या लेवलचे लोक होते, पण तेव्हा कसं अभियंत्याला सचिव देण्याची सुरुवातीला नव्हती पद्धत. ते शंकरराव चव्हाण साहेबांनी सुरुवात केली. तर अगोदर आपले भुजंगराव कुलकर्णी म्हणून मराठवाड्याचे होते, तेच पाटबंधारे सचिव होते. पण जेव्हापासून ही सुरू झाली, मग तेव्हा सचिव होण्याचा संधी मला प्राप्त झाली. तर तुमच्या काळात सगळ्यात इंटरेस्टिंग आहे, ज्यामुळं खऱ्या अर्थाने मी अनेक वेळेला त्याचं कॉन्ट्रीब्युशन विलासरावांना देतो, ते म्हणजे 56 TMC पाण्याचा प्रश्न. तो बराच कॉम्प्लिकेटेड झाला होता. तसा तो विषय चर्चा खूप झाली त्याच्यावर, तो लोकांना डायजेस्ट व्हायचा नाही. तर त्याची संकल्पना अशी होती की मराठवाड्यातला जो भाग आहे, मराठवाडामध्ये कृष्णा खोऱ्याचा थोडा भाग येतो, त्याच्यामध्ये बीड आणि उस्मानाबादचा प्रदेश येतो. तो कृष्णा खोऱ्याचा जो एरिया, जॉग्राफिकल एरिया महाराष्ट्राचा, त्याच्या 10% आहे. त्यामुळे एक साधारण मागणी होती की बाबा समन्यायी पद्धतीनुसार 10% पाण्याचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. मग त्या ह्याच्यामध्ये 595 TMCचं पाणी वापर
आपल्याला लवादानुसार मंजूर आहे. कृष्णा खोऱ्यामध्ये मिळालेलं आहे. तर ते 595च्या अगेन्स्टमध्ये आपल्याला 10% म्हणजे 60 TMC पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. तर 60 TMC पाणी काही आपल्या तिथं जनरेट होत नाही. आपल्या तिथं काय तर 25 TMC पाणी निर्माण होऊ शकतं, म्हणजे पावसाचं पाणी. मग उर्वरित पाणी हे बाहेरून आलं पाहिजे. मग ते पाणी मग येण्यासाठी कृष्णा खोऱ्यातनं तिथपर्यंत आणलं पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. मग त्यावेळेस अशी इकडची परिस्थिती होती की कृष्णा खोऱ्याचं पूर्ण नियोजन झालेलं होतं, प्रकल्प चालू होते. मग ते पाणी कुणाचं काढायचं आणि कुणाचं काढायचं नाही, म्हणून तिकडंही विरोध होता असा. एखाद्या प्रकल्पाला कात्री लावणं शक्य नाही आहे. आणि तो शेवटचा आपल्याला नियरेस्ट प्रोजेक्ट होता उजनी प्रोजेक्ट. उजनीच्या पलीकडं पाणी जे उपलब्ध आहे कृष्णा खोऱ्यात जास्ती ते कोल्हापूर साईडला आहे. कोल्हापूर ते कराड या पट्ट्यामध्ये ते उपलब्ध आहे. ते पाणी मराठवाड्यात आणायचं अशी संकल्पना आपण मांडली गेली तेव्हा, आणि शासनाने त्याला मान्यता दिली. जेव्हा केव्हा पाणी उपलब्ध होईल तेव्हा देऊ ह्या कंडिशनवर पहिली मान्यता मिळाली. आणि मग त्याच्यातनं तो 21 TMC ह्या टर्मचा निर्माण झाला. मग करताना काही वेळेस ते पाणी थोडंसं जास्त आल्यानंतर नंतरच्या मान्यता झाली की 26 TMC एक्स्ट्रा घेऊ. मग ते 21 TMCची जी मान्यता झाली त्याचं प्रत्यक्ष काम सुरुवात करायला तांत्रिक अडचण अशी की पाण्याची उपलब्धता थेरॉटिकली पेपरवर नव्हती किंवा कायद्याने घेऊ शकत नव्हतं आपण. पण ते कृष्णा लवादाचा एक त्याच्यामध्ये एक क्लॉज होता की आंध्राने एक पोलावरम म्हणून प्रोजेक्ट आहे, जे याच्यामध्ये कृष्णेचं पाणी ते गोदावरीमध्ये डायव्हर्ट करतात. तर तो जर प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला तर त्यावेळेस महाराष्ट्राने ओव्हर अँड अबव 595 14 TMC पाणी वापरायला परवानगी होती ती. मग ती त्याच वेळेस राजकीय परिस्थिती अशी झाली की केंद्र शासन हे पूर्णतः आंध्रावर डिपेंडंट होतं. म्हणजे त्या राजकीय त्यांचे जे काही खासदार होते त्याच्या सपोर्टशिपमुळं ते शासन आलं. आणि मग त्यांची मागणी पहिली हीच होती की आमच्या पोलावरम प्रकल्पाला तुम्ही मान्यता द्या आणि त्याला नॅशनल प्रोजेक्ट म्हणून मंजूर करा. तर नॅशनल प्रोजेक्टची कन्सेप्ट अशी त्यावेळेस होती की 90% खर्च केंद्र शासनाने करायचा आणि 10% खर्च राज्य शासनाने करायचा. मग शासनाने तेव्हा त्यांनी देशातले काही प्रकल्प सिलेक्ट केले आणि त्याच्यामध्ये आपला घोसीखुर्द प्रकल्प पण आहे तो नॅशनल प्रोजेक्ट. तो ते टप्प्याटप्प्याने त्या प्रकल्पाला मान्यता दिली. पण पोलावरम प्रोजेक्टला प्रशासकीय ती मान्यता मिळाली. मग ती मिळाल्या दिवशीच आपण फ्री झालो वापरायला. मग त्यावेळेस चर्चा झाली शासकीय स्तरावर की मग आता आपण 14 TMC पाणी एक्स्ट्रा वापरू शकू. मग तिथल्या काही स्थानिक डिमांड आणि ह्याचं बॅलन्स करून त्यावेळेस शासनाने 7 TMC पर्यंतचं पाणी वापरायला परवानगी दिली आणि प्रकल्प सुरू करायला परवानगी दिली. मग त्याप्रमाणे त्याची त्या 21 TMCचा प्रकल्प अहवालाला मान्यता होती. त्याच्यापैकी 7 TMCचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. आणि हे काम करताना उजनी जलाशयातनं 20 किलोमीटरचं टनेल काढून सीना खोऱ्यामध्ये पाणी आणायचं आणि मग तिथनं पाणी पुढे वापरायचं. आणि एक पाणी मोहोळजवळ सीना नदीवर बंधारा करून तिथनं पाणी आणायचं. अशा 2 टप्प्यामध्ये ती योजना सुरू झाली. त्याच्यात सुदैवाने एक योजनेचं कमिशनिंग झालेली आहे आणि दुसरी योजना सुद्धा ह्या वर्षी कमिशनिंग होईल असा चित्र. पण मला खाजगीमध्ये बोलताना विलासराव असं म्हणायचे की ते 21 TMCची मान्यता घेताना सुद्धा बऱ्याच म्हणजे मुख्यमंत्री ते होते पण फायली जायचं नाही त्यांच्या टेबलवर. तशी अडचण असायची की कसं आहे, मुख्यमंत्री जरी असेल तरी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. जेव्हा मंत्रालयात त्याची चर्चा व्हायची तेव्हा त्याचं स्वरूप वेगळं असतं. जेव्हा औरंगाबादला चर्चा व्हायची तेव्हा त्याचं चर्चा स्वरूप असतं, तेव्हा प्राधान्य त्याला असतंय. विलासराव देशमुख साहेबांचं एक गोष्ट अशी होती की ते प्रत्येक वर्षी न चुकता संभाजीनगरला मराठवाड्यासाठी एक बैठक मंत्रिमंडळाची हे संभाजीनगरला घ्यायची. त्यावेळेसच्या औरंगाबादला आणि आताच्या संभाजीनगरला घ्यायची. आणि त्यामध्ये तो जो आपला मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ आहे त्याची एक बैठक अगोदर असायची. आणि मग जे काय मराठवाड्याचे प्रश्न आहेत ते घेऊन मग मराठवाड्याच्या विकासाचा कार्यक्रम जाहीर व्हायचा. तर त्याच्यात हा पहिला प्रश्न असायचा की मराठवाड्याचं हे पाणी आलं पाहिजे 21 TMC. त्या माध्यमातून मागणी रेटत जायची आणि त्या वैधानिक मंडळाच्या प्रत्येक बैठकीमध्ये हा विषय असायचा. मग ते पूर्वतयारी नसल्यामुळे त्याचा हे असल्यामुळे ते पूर्वीचे सचिव ती फाईल आणायचेच नाही तिकडं की जाणीवपूर्वक आणत नव्हते. म्हणजे ते त्यांच्या ज्या काही
मर्यादा आहेत त्याच्यातनं ते विषय नको म्हणून ते आणायचेच नाही. त्यांनी पण मला पण मला हे पहिल्या कळलं होतं की पश्चिम महाराष्ट्रातली जी लिडरशिप होती त्यांची इच्छा नव्हती पाणी देण्याची. इच्छा नव्हती म्हणजे तेव्हा हा कन्सेप्ट नव्हता. म्हणजे इच्छा नव्हती हे असं डायरेक्ट म्हणता येत नाही. त्याचं कारण असं होतं की हे 14 TMCचं जे पाणी आलं हा विषय अगोदर चर्चेला नव्हता. त्यावेळेस जर पाणी द्यायचं असेल तर कोणत्या तर प्रोजेक्टचं काढून पाणी द्यावं लागेल. म्हणजे आणि मग काढून द्यायचं म्हणल्यानंतर जे कोणी बेनिफिशियरी होते ते तयार नसते झाले. मग असा विषय होता तो. पण तुम्ही मंजूर कशी करून घेतली? कारण त्याची बरीच इंटरेस्टिंग कहाणी आहे. ऐन वेळेला ती फाईल आणली मग त्यांनी मला पहिल्या वर्षी मी जेव्हा 6ला गेलो त्या वर्षी काय ते सक्सेस झालं नाही आमचं. 7 साली त्यांनी मला सांगितलं की ती फाईल घेऊन या तुम्ही येताना. मग ती फाईल घेऊन आली. आमची प्रशासकीय फाईल आमच्या खात्यापर्यंतची झालेली होती. म्हणजे सचिव लेवलपर्यंत ती रेडी होती. वरच्या काही त्याच्यावर सह्या झालेल्या नव्हत्या वरच्या. कारण ती आणि म्हणजे मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्री मंत्री वित्तमंत्री यांच्याकडे नव्हत्या. आणि त्याच्यात आम्हाला एक धोका काय होता, जर फाईल पाठवली तर ती फाईल आम्हाला मंत्रालयात कसं वर्किंग असते की फाईल फक्त अपवर्ड जात असते, ती रिटर्न येत नाही. त्याच्यावर अंतिम निर्णय होऊनच येते. म्हणजे समजा खालून फाईल सचिवापर्यंत आली, सचिवाने वित्त विभागाला पाठवली, मग ते वित्त सचिवाकडेच राहील आणि तिथं आपल्याला मागता पण येत नाही परत घ्यायची अशी. तर ती जर दिली मंत्र्याकडून, त्यांनी जर आणलीच नाही तर काय, मग आम्ही फाईल आमच्याकडेच ठेवली. आणि मग ती फाईल तशीच मग आली बैठकीच्या दिवशीच. मग ती फाईल कल्पना नसताना कल्पना दिली असती तर ती कदाचित त्यांनी मागून घेतली असती. मग त्याचं म्हणजे आता हे पब्लिकली सांगण्याचं कौतुकास्पद म्हणून गोष्ट नाही आहे, पण ते साहेब इतके त्याच्यावर, देशमुख CM साहेब इतके हे आग्रही होते की त्यांनी पहिली सही केली आणि मग बाकीच्या मंत्र्यांनी त्याला संमती दिली. 21 TMC पाण्यावरती विलासरावांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली सही केली, नंतर मग त्याच्यानंतर वित्तमंत्र्यांनी सही केली आणि मग जलसंपदा मंत्र्यांनी सही केली. तर मग नंतर कोणी विरोध केला नाही. पण ते एकदा ते म्हणाले आता निर्णय ते घेत आहेत तर मग ठीक आहे, असं झालं. ते हे प्रेक्षकांसाठी मी यासाठी सांगितलं की पाणी हा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात खूप केंद्रस्थानी होता. अगदी एक TMC साठी रणकंदन झालं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. आणि 95ला तर त्यावेळेला तुम्ही कदाचित सचिव नव्हता त्याकडे, 95 मुख्य अभियंता होता. हो. पण तुम्हाला अंदाज असेल त्यावेळेला की जे अपक्ष आमदार निवडून आले होते त्यांनी ह्याच्यावरच डील केलं की आम्हाला कृष्णा खोऱ्याचं. त्यावेळेस काय झालं की हे जे 40-42 अपक्ष निवडून आले होते. हा जो कृष्णा खोरे दुष्काळी पट्टा आहे पूर्ण महाराष्ट्राच्या, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातला, कोल्हापूर पासून ते मराठवाडा, पर्जन्यशाळेचा जो भाग आहे तिथं काय पब्लिक ओपिनियनमध्ये थोडा अनरेस्ट होता ह्या गोष्टीमुळं, व्हायचं नाही काय मागण्या ह्याच्यात. मग तिथं काय झालं की योगायोगाने सगळे अपक्ष आमदार निवडून आले. मग ते अपक्ष आमदार जवळजवळ 30-32 अपक्ष आमदार होते. मग त्यांनी काय केलं, ते पश्चिम महाराष्ट्रातले म्हणजे सक्षम लोक होते ते, त्या लोकांनी एक त्यांचा ग्रुप केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पाणी जे जे शासन देईल त्याला आम्ही सपोर्ट करू, अशा प्रकारचं एक चर्चा सुरू झाली ती. मग त्यावेळेस त्यातले अर्धे मुंडे साहेबाकडे गेले, अर्धे मनोहर जोशी साहेबाकडे गेले, पण युतीकडेच गेले. कारण युतीचं शासन संख्येने जास्त होतं आणि हे थोडा टेकू त्यांना पाहिजे होता. मग त्या गोष्टीवर मग त्या युती शासनाने पहिला निर्णय घेतला की कृष्णा खोऱ्यासाठी आम्ही महामंडळ स्थापन करू. कृष्णा खोऱ्यासाठी जे काय प्रोजेक्ट प्लॅन्ड होते पण प्रोजेक्टचं कामच पूर्ण सुरू नव्हते. तर कृष्णा खोऱ्याची गंमत अशी आहे की आपला जो पुणे कोल्हापूर हायवे आहे त्या हायवेच्या पश्चिमेला पूर्ण धरणं आहेत आणि पूर्वेकडं त्याचं लाभ क्षेत्र आहे. कारण महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य असं आहे भौगोलिक की हा जो रोड आहे किंवा ही रीज आहे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र इकडचा भाग, त्याच्यावरच एक 50 किलोमीटरमध्येच पाऊस पडतो. सगळा मेजर जो पाऊस पडतो तो ह्या पट्ट्यातच पडतो, म्हणून सगळी धरणं तिथं आहेत. त्याच्या पलीकडे पर्जन्य छायेचा परिसर होतो. पण हे पाण्याचा वापर जर करायचा असेल तर पर्जन्य छायेच्या प्रदेशात आल्याशिवाय पर्याय नाही आहे. मग त्याला विविध पर्याय आहेत. काही पर्याय असे आहेत की म्हणजे
ग्रॅव्हिटीने पाणी जाईल. आणि दुसरा पर्याय आहे की उपसा केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळं पहिलं अशा योजना प्लॅन केलेल्या होत्या की कृष्णा कोयना टेंबू ह्या, की उपसा करून 300 मीटरपर्यंत पाणी उपसायचं. ती कल्पना नव्हतीच पूर्वी. 50 मीटरच्या वर काय शासन परवानगी देत नव्हतं, पण असे 5-5 टप्पे करून करून असं त्याचं नियोजन झालेलं होतं. पण ते पहिल्या टप्प्याच्या पुढे शासन काय करू देत नव्हतं काम, कारण तो कन्सेप्टच नव्हता. मग ह्या शासनाने निर्णय घेतला आणि त्यावेळेस म्हणजे 1995ला जेव्हा ते कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली, त्यावेळेस त्याचं एस्टिमेट असं केलं की 7,700 कोटी रुपये त्याची किंमत होती त्यावेळेस त्या सगळ्या प्रकल्पाची. त्याच्यामध्ये 2 गोष्टी साध्य करायच्या होत्या. एक, 2000 सालापर्यंत आपल्याला पाणी अडवणं हे लवादानुसार अत्यावश्यक होतं, आणि दुसरं ह्या लोकांची राजकीय मागणी पण होती. ह्या दोन्ही गोष्टी होत्या त्याच्यात. मग शासनाने त्याचा लाभ घेण्यासाठी महामंडळ स्थापन केलं, आणि मग ह्याला जो निधी द्यायचा आहे तो बजेटच्या पेक्षा बाहेर हे म्हणजे बॉन्ड्स उभा करून कर्ज रोखे घेऊन किंवा लोन घेऊन ते करायचे, आणि मग ती सगळी कामं एकदम सुरू करून टाकली त्यांनी. त्याच्यामध्ये खूप मोठी मोठी प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामुळे 105 किलोमीटरचे टनेल झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये हा भीमा सीना टनेल आहे, उजनी जलाशयाचं पाणी खाली आणायचं, तो 20 किलोमीटरचा टनेल आहे. अशाच प्रकारचा टनेल आहे. साताऱ्याचं पाणी सांगलीत दुष्काळी भागाकडे गेले, तिथं 20 किलोमीटरचा टनेल आहे. अनेक उपसा सिंचन योजना या शासनाने सरळपणे मान्य केल्या, आणि मग ती गोष्ट पुढे गेली. पण मग तुम्ही सचिव असतानाच पृथ्वीराज चव्हाणांनी जे सभागृहामध्ये एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, ज्याच्यानंतर इतका मोठा वाद महाराष्ट्रात तयार झाला. ते वक्तव्य असं होतं की काहीतरी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा एक कुठला तरी अहवाल आला, त्या अहवालातल्या नोंदीची कल्पना विखे पाटलांनी दिली असं म्हणतात सभागृहामध्ये. आणि मग त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी एक मोठं वक्तव्य केलं की एवढे 70-75 हजार कोटी रुपये खर्च करून आपल्याकडे 1% सिंचन कसं, तर ह्या सगळं घडली कशी क्रोनॉलॉजी? काय झालं की महाराष्ट्र शासनाच्या सिंचन इतिहासामध्ये 2 मोठे डाग लागले. एक त्यापैकी हा विषय आहे सिंचन निर्मितीचा, आणि दुसरा सिंचन घोटाळ्याचा. म्हणजे जो एकमेकांना जोडूनच आहे, एकमेकाला जोडून त्याच्यातनं तो निर्माण झाला पुढचा. त्याच्यात असं झालं की आमची जी प्रथा आहे की दरवर्षीच्या अधिवेशनामध्ये सिंचन, जसं आपला इकॉनॉमिक अहवाल येतो त्याच्यामध्ये कृषी विभाग त्यांचं सादरीकरण असतं, आणि सिंचन किती झालं हे त्याच्या मग पोटातच येतं. आता तो अहवाल जो तयार झाला तो त्या अहवालामध्ये सातत्यानं त्या फिगर घेतल्याच नव्हत्या आमच्या विभागाच्या. ते काय करायचे, विहिरीवरचं जे सिंचन होतं तेवढंच धरायचे ते, आणि मग ते नेमकं तो त्या वर्षी म्हणजे आपल्याला आपले 50 वर्ष झाले ह्याला राज्यस्थापनेला, त्याचा एक विशेष कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमामध्ये ते अहवाल प्रसिद्ध झाला. आणि त्या अहवालामध्ये आता आपले गणपतराव देशमुख सगळ्यात अभ्यासू आमदार, त्यांनी तो मुद्दा काढला. त्याच्यामध्ये काय होतं की सिंचन विकास फक्त 0.1% झाला. 0.1% जर धरलं महाराष्ट्राचं, तसं आलं त्याच्यात, त्या फिगर तशा होत्या, त्याला काय आपण डिनाय करता येत नाही. त्या रिपोर्टमधल्या फिगर्स होत्या त्या. आता त्या योग्य काय अयोग्य काय हा पुढे खूप चर्चा झाली तिची. मग त्यांनी तो उचलला विषय की 0.1% इतकं सिंचन झालंय, आणि त्यांचा रोग कसा होता की आहे ते प्रोजेक्ट कंप्लीट करण्याच्या ऐवजी शासन नवीन नवीन प्रोजेक्ट घेते, हा त्यांचं ओरिएंटेशन होतं. हे गेल्या काही दिवसामध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट घेतात, त्यामुळे जुने प्रोजेक्ट इनकम्प्लीट आहेत ते तिथंच आहेत, कारण प्राधान्यक्रम बदलतोय. राजकीय शक्ती बदलली की प्राधान्यक्रम बदलला. आज जरी म्हणजे जसं एखादे मंत्री एखाद्या जिल्ह्याचे त्या खात्याचे असले की ते प्राधान्यक्रम तिथं राहतो, पुन्हा टोटल बंद होतं, मग आहे त्या प्रोजेक्ट स्टँड स्टील होतात. तर देशमुख साहेबांचा एक विषय असा होता की निरेचं पाणी त्यांच्या सांगोल्याला मिळायला पाहिजे, त्याचं नियोजन आहे. ते सांगव्याचा तो कालवा, सांगवा ब्रँच कॅनॉल म्हणतात, त्याच्यावर ते पाणी मिळायला पाहिजे त्यांना, हंगामी पाणी. ते पाणी काही जाऊ देत नव्हते. त्यांचा रोष त्या कामावर होता, तो नुसतं मंजूर करून तो तसाच पडलेला होता.
पण त्यांनी ह्या अँगलने त्यांनी प्रेझेंट केलं आणि नेमका हाच विषय. आणि ती जी नवीन कामं मंजूर झाली होती ती 70,000 कोटीची होती. मग तो विषय CM साहेबांनी उचलला की 70,000 कोटी खर्च झाले आणि 0.1%च इरिगेशन आहे. आता 0.1% म्हणजे त्याचा उलट पक्षी चर्चा झाली नाही. तो राजकीय विषय झाल्यामुळं दुसऱ्या अँगलने विचारच केला की महाराष्ट्राचं जे लागवडीला एक क्षेत्र आहे, भौगोलिक क्षेत्र आहे महाराष्ट्राचं 306 लाख हेक्टर. त्याच्यानंतर लागवडीला एक क्षेत्र आहे 225 लाख हेक्टर. त्याच्या 0.1% म्हणलं तर 2,000 हेक्टरच होते ते. 2,000 हेक्टर तर आमच्या एखाद्या मीडियम प्रोजेक्टमधनं सिंचन निर्मिती होती. परफेक्ट. पण असं ते प्रेझेंटेशन होऊ शकलं नाही. नंतर आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं काय कॉग्निझन्स शासनाने घेतलं नाही आणि आम्हाला काय खुलासा असं पब्लिकली करता आला नाही. त्यामुळं ती जनमानसात ती एक मेसेज गेला की 0.1% आणि 70,000 कोटी. मग ते 70,000 कोटी कसे झाले ह्याच्या सुरस कथा वगैरे वगैरे त्याची पण फार हे मोठी किंमत मुख्यमंत्री- शासनाला मोजावी लागली ती. पण ही त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना ते म्हणले मला माहिती आहे. काय सांगता? हां, ते मला माहिती आहे म्हणाले, काय बोलले नाही ते, कारण ते पण त्या क्षेत्रातच राहिलेले आहेत ना. पण आता शासनाचे हात असे अडकले होते की आमच्या रिपोर्टमध्ये ती फिगर आहे. पण मग हे मुख्यमंत्र्यांचं नकळत झालेली गफलत होती का इट वॉज अ पॉलिटिकल? आता ते आपण प्रशासकातले अधिकारी मग असं म्हणू शकत नाही, पण ते राजकीय ह्याच्यानेच होती ती. कारण असं आता त्यानंतर म्हणाले मला काही नाही. कारण त्यानंतर तुमच्या विभागाला त्यांनी खूप- तपासून बघतो म्हणू शकले असते ना. हम्म, म्हणजे नॉर्मल केसमध्ये ते असं म्हणू शकले असते की बा हे तपासून घेता येईल. हम्म. पण तसं काही झालं नाही. त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटवर ठाम राहिले शेवटपर्यंत. आणि तुमचे मंत्री अजितदादा त्यावेळेला, त्यावेळेस अजितदादा मंत्री होते. आणि मग गाडीभर पुरावे. मग ते पुढचा टप्पा झाला सुरू तो म्हणजे कसं तो राजकीय होता. तो ह्याच्याशी काही तसा नव्हता, तो राजकीय होता. पण गुन्हे दाखल झाले ना त्या काळात. नंतर झाले त्या काळात त्यांनी. पण ते कसं असते चौकशीमध्ये आरोप वेगळ्या गोष्टीवर झाले, ते बाजूलाच राहिले. जेव्हा डिटेलिंगमध्ये गेल्यानंतर मग काय होतं की कुठं काय चुकलं, कोणतं निविदा कशी काढली, निविदा भरताना काय चुकी झाल्या, ह्याच्यावर केसेस दाखल झाल्या. प्रोजेक्टवर कोणत्या केस दाखल झाला नाही. निविदाच्यात काही त्रुटी आहेत त्याच्यात दाखल झाल्या. पण एक शब्द त्या काळामध्ये खूप चर्चेत होता, तो होता सुप्रमाचा. हां, अलीकडे सुद्धा ज्यावेळेला अजितदादांचं निधन व्हायच्या काही दिवस आधी ह्याच विषयावर आम्ही चर्चा केली. खूप वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये. ते म्हणाले की मी ज्यावेळेला जलसंपदा मंत्री झालो तेव्हा कृष्णा खोऱ्यातली एक फाईल माझ्याकडे आली होती. ती होती सुप्रमाचीच होती आणि माझ्या लक्षात आलं की 100 कोटी रुपयाची किंमत वाढलेली आहे सुप्रमात. मी जर त्यावेळेला हा मुद्दा बाहेर सांगितला असता तर त्यावेळेला खूप लोकांची बदनामी झाली असती किंवा चर्चा. पण मी असं म्हटलं की झालं गेलं. हा जो सुप्रमा शब्द आहे तो वादग्रस्त का ठरला? नाही, सुप्रमा हा नेहमीच वादग्रस्त असतो. सुधारित प्रशासकीय मान्यता. कारण कसं आहे की आपल्या कामाची जी पद्धत आहे, शासकीय नियम जो आहे ना, कोणतंही काम असो राज्याचं, त्याला प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. काम करणारी एजन्सी कोणी असेल, पण प्रशासकीय मान्यतेचा अर्थ असा आहे की ज्या खात्याचं ते काम आहे त्या खात्याला ते काम करायचं आहे. आणि त्याचे जे कोणी अंदाजपत्रक बनवले असेल, ते काही ठिकाणी खातं स्वतः बनवत असेल, म्हणजे साधा उदाहरणार्थ हे जे इंजिनिअरिंग खाते आहेत, इरिगेशन, PWD, ते स्वतः बनवतात ते एस्टिमेट आणि त्याच्यावर मग ते शासन प्रशासकीय मान्यता देतं. आता सुदैवानं काय होतं की सिंचन विभागाला म्हणजे सुरुवातीपासून प्रशासकीय मान्यतेचे अधिकार विभागालाच आहेत. अनेक विभागाला ते नाही आहेत. ते वित्त विभागाशिवाय मान्यता होत नाही. पण आमच्याकडं वित्त विभागाचे काही अधिकारी इथं पोस्ट होत असल्यामुळं प्रशासकीय मान्यतेचे पूर्ण अधिकार सिंचन विभागाला आहेत. ते नियम नंतर आता चेंज करून काही किमतीचे त्याने स्लॅब केलेले आहेत ते. त्यामुळं ते आहे. त्याच्यानंतर एखादा प्रोजेक्ट मंजूर झाला, मग त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होतात. एक म्हणजे वेळ जातो जास्ती, किंवा त्याचे डिझाईन्स चेंज होतात, किंवा त्याचा स्कोप बदलतो मागणीनुसार, आणि मग त्याच्यामुळे त्याची किंमत बदलते. आणि मग असा नियम आहे की प्रशासकीय मान्यतेची एखाद्या प्रकल्पाला समजा एक 100 कोटीची मान्यता आहे, प्रशासकीय मान्यता आहे, तर 100 कोटीपर्यंतच तुम्हाला खर्च करायला परवानगी आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की ते प्रशासकीय विभाग ह्या प्रकल्पावर
100 कोटी रुपये खर्च करणार आहे आणि प्रोजेक्ट कंप्लीट व्हावं असं अपेक्षित आहे. पण काही कारणामुळं जर ते झालं नसेल तर मग ते प्रोजेक्ट 100 कोटी आल्याबरोबर ते थांबतो तिथंच. मग त्याची त्याप्रमाणे उजळणी करून त्याचं पुन्हा अंदाजपत्रक बनवून त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता देते. आता सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे वेगळे निकष आहेत. ती काही पूर्णतः खात्याला नाही आहेत. किमती काही लिमिटपर्यंत वाढली तर खातं देऊ शकतं. त्याच्यापेक्षा जर किंमत जास्त वाढत असेल तर वित्त विभागाच्या सहमतीशिवाय सुधारित प्रशासकीय मान्यता देता येत नाही. असं ते स्टेज आहे. त्याच्यानंतर ही झाली परिस्थिती. पण मध्यंतरी आमचं हे 1995ला खात्याच्या कार्यप्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले की महामंडळाची 5 महामंडळाची स्थापना झाली. म्हणजे काम विभागलं गेलं. कृष्णा खोरे विकास महामंडळ, गोदावरी खोरे महामंडळ, विदर्भ पाटबंधारे महामंडळ, तापी खोरे आणि कोकण महामंडळ असे महामंडळाची दिली आणि त्या महामंडळाला अधिकार देण्यात आले. आता कृष्णा खोरे हे पहिलं महामंडळ होतं आणि त्यावेळेसचा जो उद्देश होता तो 2000पर्यंत हे प्रकल्पाची कामं करायची आणि लवादानुसार काम करायचं असल्यामुळं कृष्णा खोऱ्याला प्रशासकीय मान्यतेचे अधिकार होते. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ हे ते अनुशेष तिथं असल्यामुळं ह्या दोन्ही महामंडळाला पण प्रशासकीय मान्यतेचे अधिकार दिले आणि कोकण आणि ह्याचे तापी ह्याला काही प्रमाणात अधिकार होते, काही प्रमाणात नव्हते. कारण तिथं काय केलं होतं की काही सिलेक्टेड प्रोजेक्टच महामंडळात घातले होते कंप्लीट करण्याच्या दृष्टीने. अशी रचना झाली. तर मग ते सुधारित प्रशासकीय मान्यतेची गरज पडल्यामुळं आणि नवीन अनेक प्रकल्पाला महामंडळ स्तरावर प्रशासकीय मान्यता तिथे चुका झाल्यासारख्या दिसतात. काही प्रकल्पाच्या किमती 4पट 5पट वाढले. स्कोप खूप वाढलेला आहे त्याच्यामध्ये. किमती वाढण्यासाठी पण एक समिती आहे. म्हणजे असं काय रँडम मनाला येईल तसं त्याची एक स्क्रुटनी कमिटी आहे, एक तज्ज्ञ लोकांची जे बाहेरचे आहेत त्याची तज्ज्ञ समिती त्याच्या मार्फत झालेली आहे. फक्त ते अप्रुव्हलची पद्धत सोपी आहे. म्हणजे महामंडळ कार्यालयात एकदा तपासणी झाली की मग अध्यक्ष त्याची मंजुरी देऊ शकतात आणि मग त्यावेळेस तिकडं नवीन प्रश्न निर्माण झाला. त्या आत्महत्याग्रस्त विदर्भ झाल्यामुळं आणि अनुशेष ह्या दोनच्या रेट्यामुळं प्रशासकीय मान्यता, सुधारित प्रशासकीय मान्यता लवकरात लवकर देण्यात आल्या त्या आणि त्या दिल्यामुळं ते असं चित्र निर्माण झालं की बाबा प्रोजेक्टची किंमत डबल झालेली आहे. मग त्याच्यामध्ये काय घोटाळा आहे का किंवा जनमानसात किंमत वाढली म्हणजे घोटाळा करूनच वाढले असं जास्त होतं. कारण नॉर्मली असं शंका याचं कारण योग्य आहे ना. सुरुवातीला अंदाज करणारे तुम्हीच लोक आहे, तुम्हाला का सुधारणा करणारे तुम्हीच आहे. मग मधलं एवढंच व्हेरिएशन तुम्हाला कळत नाही का? फार तर ज्या काय किमती वाढतात तेवढं ठीक आहे. दरवर्षीचा जो रेट आहे किमती वाढण्याचा तो 5 ते 7% असतो. त्या दराने ठीक आहे. प्रतिवर्षी 100%, 200%, 300%. त्या काळात जे जलसंधारण मंत्री होते अजित पवार आणि मुख्यमंत्री त्यांच्यात सख्य तरी होतं की नाही? तसं दादांचं वर्किंगमध्ये मुख्यमंत्र्याचं त्यांचं कधी असं आम्हाला काही जाणवलंच नाही. कधीच नाही. दादांचं फार फेर हे आहे तशा बाबतीत. ते ज्या गोष्टी मुख्यमंत्र्याला विचारायच्या ते विचारल्याशिवाय व्हायच्याच नाहीत त्या अजिबात. म्हणजे त्या तोपर्यंतच्या काळात म्हणजे मुख्यमंत्र्यांचे त्यांचे क्लॅशेस झाले असा विषय नाही. हा तेव्हा कसं शासनाविरुद्ध रान उठवण्याला फार सोपा मार्ग सापडला असं झालं ते. आता गाडीवर पुरावे दिले त्यांनी. आता ते चितळे कमिशनकडे दिले. आता चितळे कमिशनचं जे टर्म्स ऑफ रेफरन्स होते त्याच्यामध्ये हा विषयच नव्हता. चितळे कमिशनकडे जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्याच्यामध्ये किमती रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील हा मेन होता. ह्या किमती कशा वाढल्या हे तपासायचं नव्हतं त्याच्यामध्ये. ह्यांनी काय केलं तेव्हाच्या लोकांनी की सगळे जे सुधारित अंदाजपत्रकाचे जे पुस्तकं आहेत तेच त्यांनी गाडीवर देऊन टाकले त्यांनी. पण त्यांचा टर्म्स ऑफ रेफरन्सच तो नव्हता की याची तपासणी करा. पण तुमच्या त्या ज्या काही नंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात वाईट परिणाम असे झाले की काल परवा सुद्धा जो आपल्याकडे अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पापर्यंत महाराष्ट्रात नेमकं जलसिंचन किती झालंय त्या आकडेवारीच देणं बंद करून हा मग तेव्हापासून ते थोडी कोणी घेतला की आता आकडेवारीच द्यायची नाही. आता ते म्हणजे अलीकडच्या काळात शासन स्तरावर झालं असेल. कारण कसं आहे सिंचनाची आकडेवारी फार गमतीची आहे. म्हणजे
म्हणजे त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटरचा सहभाग आहे, तो Surface सिंचनाचा water आहे. धरायचा का नाही, म्हणजे विहिरीवरनं जे आहे, आता ज्या कमांडमधल्या विहिरी आहेत लाभक क्षेत्रातल्या, त्या तर डेफिनेटली धरणामुळं त्या पाणी येतं त्याच्यात, पण त्याच्यात धरायच्या का नाही हा एक कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे. त्याच्यानंतर आमच्याकडं प्रकल्प अहवालामध्ये आणि प्रत्यक्ष सिंचनामध्ये एक म्हणजे खरीपचं जे म्हणजे प्रत्येक प्रकल्प जो असतो त्याचं जे लाभक क्षेत्रामध्ये जे खरीपात किती सिंचन होईल आणि रबीमध्ये किती होईल असं धरून ते सिंचन धरलेलं असतं. तर बऱ्याच आता मराठवाड्यामध्ये खरीपामध्ये सिंचनच होत नाही, रबीमध्ये पुरतंच सिंचन होतं. तर त्यामुळे त्या फिगरमध्ये खूप तफावत येते त्या, म्हणजे कोणत्या एक्झॅक्टली त्याचं आता शासनाने क्लॅरिफिकेशन केले की प्रत्यक्ष. तुमच्या मते महाराष्ट्राचं जलसिंचन नेमकं झालंय किती? आता जे सिंचन झालेलं आहे आपलं, की तिथे आता जसं सांगितलं की 3,06,000 हेक्टर हे आपलं भौगोलिक क्षेत्र आहे आणि साधारणतः 2.25 लाख हेक्टर हे आपण लागवडीलायक क्षेत्र आहे. आता सिंचन हे धरतात लागवडीलायक क्षेत्राच्या पैकी किती जमिनीला आपण पाणी देऊ शकतो ते सिंचन निर्मिती आहे. तर ती जी आपली जी भौगोलिक रचना आहे आणि पावसाचं जे पाणी उपलब्ध होणारं पाणी आणि लवादानुसार आपल्याला मिळणारं पाणी, ते वेगवेगळे उपाययोजना केल्यानंतर सुद्धा आपल्याला मॅक्झिमम हे जे सिंचित क्षेत्र जे निर्माण होऊ शकेल ते 85 लाख हेक्टर आहे. किती प्रोपोर्शनल पर्सेंटेजमध्ये येतं ते साधारणतः म्हणजे एक अल्टिमेटली 30-35% पर्यंत आपण जाणार आहे. आणि त्याच्यात आता नवीन हे जेव्हा झालं ते दुसऱ्या सिंचन आयोगाने काढले, त्याच्यानंतर जे आता ठिबक सिंचन आणखी नवीन जे आहे ते जर केलं तर 2.25 लाख हेक्टरपर्यंत आपण जाऊ शकू, सीझनल वगैरे धरून. असं आहे 40-42% ही आपली मर्यादा आहे, जाऊ शकू आपण. पण आत्ताची जी परिस्थिती आहे आता आपण साधारणतः 59 लाख हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण केलेले, म्हणजे इथं प्रत्यक्ष पाणी जाऊ शकते तिथं आत्ता. आणि त्याच्यापैकी साधारणतः प्रत्येक वर्षी जे पाऊस पडतो, जे धरणं भरतात, म्हणजे एक तुम्हाला गंमत सांगतो की आपल्या प्रदेशाचं जे विषम पाण्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ना, एकाही वर्षी 100% धरणं भरत नाहीत राज्याची, सगळी मिळून कुठल्या तर कुठल्या कमी होतात. त्यामुळे 92, 93, 94, 95 इथपर्यंत साठा उपलब्ध होतो, म्हणजे असं होतं. तर आपण आता साधारणतः एक 48 लाख हेक्टरपर्यंत प्रत्यक्ष पाणी देतो, त्याच्यावर पाणीपट्टी आकारतो आपण. दुसरं एक आपल्याकडं हे आहे की हे जे ताण आहे हे अर्बनायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, ते सगळ्या धरणावरून आता पाणी पिण्याला जाते ते. मग ते पिण्याला राखीव ठेवा वगैरे प्रकार येतात, त्यामुळे सिंचन क्षेत्रावर परिणाम होतो. तर अजून आत्ता जी कामं चालू आहेत नवीन, आता बहुतेक कामं मार्गी लागलेली आहेत, म्हणजे धरणाची कामं तर जवळजवळ संपलेली आहेत, कालव्याची कामं काही प्रमाणात अपूर्ण आहेत, पण ते आता जे राहिलेली कामं आहेत त्याच्यातनं आपण एक 26 लाख हेक्टर सिंचन निर्माण करू. निधी जर उपलब्ध होत गेला तर ते कामं एक 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये होऊ शकते. हे फारच सकारात्मक गोष्ट. पण आपण तो मुद्दा थोडासा एकदा संपू. जेव्हा हा सगळा वाद प्रवाद निर्माण झाला आणि अगदी गुन्हे दाखल होण्यापर्यंत ते गाडीवर पुरावे वगैरे, या काळात तुम्ही ॲज अ सचिव म्हणून आणि मंत्री म्हणून ह्यांचं काय कम्युनिकेशन, ते अस्वस्थ होते अजित पवार, काय होतं नेमकं? नाही, मग कसं आता ही जनभावना इतकी झाली होती ना, लोकांना सांगायचं कसं, समजून कोण घेणार आहे, ह्याला उत्तर ह्याच्यातनंच दिलं पाहिजे ना. त्यामुळं मग राजीनामा दिला, ते बाहेर गेले काही काळासाठी. म्हणजे ते अनेक गोष्टी झाल्या ना त्याच्यात, ते त्यांनी एक उद्गार काढले होते त्या उजनी प्रकल्प, लघुशंकावाला त्याच्यातनं दिले ते. कारण मग ह्याची आता पडताळणी कशी करायची, मी किती बोललो तरी तुम्ही म्हणाल माझंच खरं आहे, असं आहे ना. पण कार्यप्रणाली अशी आहे की दुसऱ्याच्या हातात जर हे दिलं ते कुण्या अँगलने घेतील त्याचाही भरोसा नाहीये, असं आहे. मग ते विषय हळूहळू काळ हेच त्याला सोल्युशन होतं. पण ह्याचा दुष्परिणाम असा झाला की आमच्या खात्याचं मॉरल डाऊन झालं खूप, कर्मचाऱ्यांचं मॉरल अतिशय डाऊन झालं आणि जवळजवळ ब्रेक लागला कामाला. मग सगळ्यांनी ठरवलं की नियमाशिवाय कामच करायचं नाही. मग जिथं काही
महामंडळ झाल्यामुळं थोडेसे अधिकार आल्यासारखं झाले होते. पण तेव्हापासून मग हे सगळं ट्रान्झिशनचा काळ गेला. आणि आता हे जे 14 नंतर जे बदललेलं शासन आहे त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी केल्या. ह्याला सुधारणावादी म्हणतील. तुम्हाला सांगतो एकही प्रोजेक्ट रद्द झाला नाही, ज्याच्यावर आरोप झाले होते. हां, एकही सुधारित प्रशासकीय मान्यता कॅन्सल झाली नाही. काय त्याच्यानंतर त्याच प्रोजेक्टची जी सुधारित मान्यता होती त्याच्या दीडपट दुप्पट कामाला आता सुधारित मान्यता झालेली आहे. परंतु आता प्रोसिजर बदललंय. आता काय केले प्रोसिजर की ज्या प्रकल्पाची किंमत वाढते त्याच्यासाठी आमच्याकडं एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे नाशिकला, मेरी डिझाईन ऑफिस आहे. ते असे जे फील्डवर न काम करणारे अधिकारी ह्यांची एक समिती नेमलेली आहे. जसं केंद्रात ती पद्धत आहे. केंद्रात सेंट्रल वॉटर कमिशन म्हणून एक बॉडी आहे. त्यामुळे केंद्र शासन कोणत्याही प्रकल्पाला मान्यता देत असताना सिंचनाच्या सेंट्रल वॉटर कमिशनचं क्लिअरन्स घेतं ते. तर तसं ह्या समितीने क्लिअरन्स दिल्याशिवाय त्याला मान्यता द्यायची नाही. आणि एक चांगली गोष्ट काय झाली की ही सगळी मान्यता आता सुधारित प्रशासकीय मान्यता ही कॅबिनेट देते. आता कोणत्या एका खात्याला अधिकार नाही आहे. त्याच्यामुळं काय झालं की ते वित्त सचिव सुद्धा घाबरून जायचे ना. 5,000 कोटीच्या प्रकल्प 2,500 कोटीच्या प्रकल्पाची किंमत जर 5,000 कोटी झाली तर वित्त सचिव सुद्धा म्हणायचे बा मी कशाला ह्याच्यावर सही करू, काहीतरी रिमार्क काढा आणि जाऊ द्या परत. असं किती वर्ष चाललं. त्याच्यामुळे ते सुप्रमाच मिळायच्या नाही ना, ऑलमोस्ट बंद झालं, बंदच व्हायच्या ना त्या. असंच व्हायचं. त्याच्यावर हे इतका सुंदर मार्ग काढला, कॅबिनेटला होते आणि पटापट होतात. कॅबिनेटचा निर्णय. तुमच्या मते त्या काळामध्ये काहीतरी अनियमितता होती की नव्हती? अनियमितता म्हणजे प्रोसिजरल इरेग्युलरिटी. भ्रष्टाचार हा शब्द नाही वापरला इथं. अनियमितता होती ना, त्याचे झाले ना परिणाम पुढे. मग त्याच्यानंतर मग स्पेसिफिक विषय आला मग पुढे. ओके. म्हणजे एक 400-500 निविदेवर विषय आला. मग काही अँटी करप्शनकडे केसेस गेल्या त्या प्रकरणाने, दमानियाने काही लावून धरले. त्याच्यात मग चौकशा झाल्या. मग त्या चौकशामध्ये ज्या अनियमितता झालेल्या आहेत प्रोसिजरल चालूच आहे त्याच्यावर काही केसेस झालेले आहेत त्या. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीतरी मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे हे सगळं समजून घेतलं का? तात्कालीन घेतलेले आहेत. त्यांचं समाधान झालं? हो, समाधान झालं होतं. का होते ते पृथ्वीराज चव्हाणांचं समाधान झालं? त्यांचं नाही झालं. त्यांच्या काळाचा विषय नव्हताच झाला. पुढे झालं ना. आता म्हणजे कौतुक. आता मी काय ह्याच्यात नाहीये. फडणवीस साहेबांनी ते टोटल पॉझिटिव्हली घेतलेले आहे. अनेक प्रकल्प असे झाले की तेव्हा बंद पडल्यामुळे त्याच्या किमती खूप वाढल्या, जे नॉर्मच्या बाहेर गेले. असे 50% खर्च झालाय, 50% नाही, सगळ्यावर साहेब ह्या गव्हर्नमेंटनी अतिशय सकारात्मक घेऊन काही प्रकल्पावर तर तिप्पट खर्च केला. पण ते म्हणजे पाणी हे महत्वाचं आहे असा व्ह्यू घेतला. आणि आता नियम एवढे सुंदर केलेले आहेत. अवघड वाटले सुरुवातीला सगळ्या स्टाफला, पण आमच्या त्या नियमाने जर कोणी अधिकारी वागला तर कुणाची डिपार्टमेंटल एन्क्वायरी होणार नाही. प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की बराचसा वेळ ह्या मुलाखतीतल्या पहिल्या भागातला ह्या विषयावरती आपण जास्त चर्चा केली, कारण ती गरजेची होती. ते त्या काळात होतेच, त्याचे अजूनही परिणाम आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं तो केवळ राजकीय विषय न राहता त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय पातळीवरती त्याचे परिणाम दीर्घकाळ सहन करायला लागले. आपण थोडंसं आता व्यापक पातळीवरती येऊ. आणि दुसरं काय झालं आता हे की पूर्वी शेती आता आहेच आहे फोकस. शेतीतला सिंचनाचा जो विषय आहे ना तो फार प्राधान्यक्रम होता तो. तर तो आता काय झालं, शासनाची शेवटी निधी तर फिक्स आहे ना. आता अर्बनायझेशनमुळं शासनावर एवढं प्रेशर आलंय त्या नागरी सुविधा देण्याचं, त्यामुळे बराचसा निधी तिकडं खर्च होतो. त्यामुळे सिंचनाचा निधीमध्ये म्हणजे जसं महाराष्ट्र ज्या प्रमाणात असायला पाहिजे, ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे. म्हणजे पूर्वी आम्ही असताना साधारणतः एक 5,000, 7,000, 8,000, 9,000 कोटीपर्यंत बजेट असायचं. आता आम्ही एका वर्षी 11,000 कोटी बजेट होतं तेव्हा, एक 10 वर्षापूर्वी एखाद्या वर्षी. तर आता आपला प्लॅन इतका मोठा झाला, पण सिंचनाचे पैसे हे 16-17,000 कोटीच पर्यंतच आलेले आहेत. तर त्यांच्या पण त्यांना मर्यादा आहेत. प्राधान्यक्रम बदलत चाललेला आहे. आणि मागण्या, एक आमदार नवीन झाला की तो तिथली मागणी करतो, म्हणजे त्यांना पण टाळता येत. पण आता हे सगळं जरी गृहीत धरलं
तरी आपल्याकडे पश्चिम वाहिनी नद्यांचं जे पाणी चाललेलं आहे, हां ते वळवून घेऊन हां जे अवर्षणग्रस्त भाग आहेत किंवा आता गोदावरी खोरं हे तसं पूर्ण तुटीचं खोरं आहे, हो इकडे हे पाणी वळवणं शक्य आहे का? नाही शक्य आहे ना. म्हणजे कसं आहे की त्याच्यातला जो पहिला टप्पा आहे साधारणतः सांगतो तुम्हाला की एक मराठवाड्यामध्ये हं, एक नांदूर मधमेश्वर म्हणून प्रोजेक्ट आहे. हं, तो प्रोजेक्ट पूर्णतः नाशिक जिल्ह्यात आहे. त्याच्यामध्ये 4 धरणं आहेत हं, नाशिकमध्ये आणि ते 4ही धरणाचं पाणी येऊन एका नदीमध्ये येतात. त्या उपनदी आहेत, एका नदीमध्ये येतात आणि तिथनं कॅनॉल काढून 80 किलोमीटरचा कॅनॉल, त्याला ओपनिंगच नाही मध्ये. हं. जसं आपला एक्सप्रेस हायवे आहे ना, तसा तसा तो आमचा तो सरळ एक्सप्रेस, त्याचं नावच आहे एक्सप्रेस कॅनॉल, नांदूर मधमेश्वर एक्सप्रेस कॅनॉल. तो 80 किलोमीटर डेड कालवा येतो आणि वैजापूरमध्ये उघडतो तो. तर हे सगळं पाणी तिकडचं आहे, म्हणजे सह्याद्रीतलं आहे. सह्याद्रीतलं आहे. हं, फक्त ते ह्या बाजूचं आहे. आता आपल्याला पलीकडचं पाणी आणायचं आहे इकडं, म्हणजे कोकणात वाहून जाणारं जे पाणी, पश्चिम वाहिनी जे आहे, पूर्व वाहिनीतलाच आपण पाणी वर अडवलं आणि एवढ्या लांब आणू शकलो. तसं आता पश्चिम वाहिनीचं पाणी अडवून आपल्याला आणावं लागेल आणि ते आणणं शक्य आहे. मग ते आता कसं गिव्ह अँड टेक होईल. समजा पश्चिम वाहिनीचे पूर्व वाहिनीला जे धरणं बांधलेले आहेत इकडच्या बाजूला, तिकडचं पाणी त्या धरणात येईल, ते पाणी पुढे जाईल, असं टप्प्याटप्प्याने होऊ शकतं, शक्य आहे म्हणून. आणि नदीजोडबद्दल काय मत आहे तुमचं? नदीजोड प्रकल्प आहेत, पण आपल्याला शॉर्ट नदीजोड करावं लागते. मोठे नदीजोडला आपल्या लवादाच्या मर्यादा आहेत. शॉर्ट नदीजोड हे होतील. आणि कारण आपल्याकडचा जो मुख्य विषय आहे ना, पाऊस आता जवळजवळ 30 दिवसावरच आलेला आहे आणि त्याच्यापैकी जास्त फक्त पाऊस पाऊस पण 30 15 दिवसच दिवसात पडतो. 30च दिवसावर पाऊस आलाय. नद्या वाहतात 2च महिने. त्यामुळे ते नदीजोडचं जे नदीजोड मधला जो मुख्य अडथळा आहे ना, 20 दिवसातच ते पाणी, फ्लडचं पाणी आणावं लागेल इकडं. म्हणजे आता जे 21 TMC मध्ये जी रचना आहे ना, ती अशीच आहे. 30 दिवसामध्ये सगळं पाणी उचलायचं आहे आपल्याला. कारण पुराचं पाणीच गेलं तर मग पाणी आणणार कुठून मग तुम्ही? पुण्याच्या तर भांड्यातलंच पाणी आपलं काढून घ्यावं लागेल. त्याच्यामुळं ही जास्त अडचण आहे. अशा नदीजोड म्हणजे होणार नाही. आणि लवादाची दुसरी अडचण आहे. त्यामुळं लवादाच्या अंतर्गत राहून नदीजोड होणार आहे. आता नवीन एक ॲम्बिशियस प्रोजेक्ट शासनाने घेतलं आहे, जो आपण पूर्वी वेगळ्या प्रकारे केला होता. की आता काय झालं की महाराष्ट्रामध्ये कृष्णा खोरे टोटल लवादाच्या पहिल्या लवादानुसार ब्लॉक आहे. म्हणजे सगळ्या धरणाचं नियोजन झालं आहे. धरणं सगळी पूर्ण झालेली आहेत. फक्त कालव्याचे कमी जास्त पाणी कामं असतील. त्याच्यानंतर मराठवाड्याला जे पाणी लवादाने दिलेलं आहे ते सगळं संपलेलं आहे, म्हणजे ब्लॉक झालेलं आहे ते. फक्त आता पाणी अनयुटिलाइज्ड कुठं आहे तर विदर्भात आहे. कृष्णा गोदावरी खोऱ्यामध्ये अनयुटिलाइज्ड पाणी एक साधारणतः 150 TMC पाणी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा त्या भागात आहे. गोसीखुर्द प्रकल्प सोडून, गोसीखुर्द प्रकल्पसुद्धा 100 TMCचा प्रोजेक्ट आहे, तिथं सोडून पाणी आहे. ते पाणी तिथं वापरू शकत नाहीत त्या खोऱ्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की तिथं सगळं फॉरेस्ट आहे, जमीनच नाही आहे लागवडीला. म्हणून ते पाणी कुणीकडे न्यायचं, अशा अनेक नकाशे झालेले आहेत. तर ते मध्ये वेगवेगळ्या मराठवाड्यात कसं आणता येईल त्याचा विचार झाला. आता ते पाणी शासनाने एक चांगला महत्त्वाकांक्षी प्रकल्प घेतला आहे की ते पाणी विदर्भातल्या 6 जिल्ह्यामध्ये ते पाणी वापरायचं. आणि ते प्रकल्पाला मान्यता माझ्या माहितीनुसार झालेली आहे. आणि एखाद्या 6-1 महिन्यामध्ये ते काम सुरू होईल. साधारणतः 1 लाख कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. जवळपास एक 200 किलोमीटरचा कॅनॉल काढून वर्धा, यवतमाळ सगळ्या जिल्ह्यामध्ये. पण तुमच्या काळात कारण तिथं पण एक वाद निर्माण झाला. चंद्रपूरच्या शेजारी जे धरण झालं आणि जे इरई बहुतेक, मी जर चुकत नसेल तर, कारण शेजारच्या तेलंगणा जे पाणी नेलं त्याच्यावर खूप. आलमट्टीचा विषय कधी तुमच्या काळात नाही आला? आलमट्टीचा विषय इकडे आहे तो. आपण कधी आला का की त्याच्यामुळे सांगली आणि खोऱ्याचा विषय होताच ना हा. नाही, पण त्यामुळे पूर येतो. आता तो कसं आहे की कारण मेंढेगिरी समितीचा अहवाल वेगळा आहे, IITचे अहवाल वेगळे आहेत. त्याच्यात इतक्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या तज्ज्ञामध्ये की वस्तुस्थिती आहे, पूर येतो. म्हणजे तुमचं आकलन काय? म्हणजे काही प्रमाणात होतच, इफेक्ट होतच नाही असं म्हणता येत नाहीये. आता तू कागदावर इकडचे लोक प्रूव्ह करतात, इकडचे लोक प्रूव्ह करत नाहीत, पण एक सेन्स होतं की त्या ह्याचा इफेक्ट आहे. आलमट्टीचा इफेक्ट डेफिनेटली इफेक्ट आहे त्याचा.
कारण नदीचा प्रवाहाचा जी गती आहे तीच कमी होऊन जाते. हा झाला एक भाग. एक भाग आणि नितीन गडकरी यांनी बांधलेले जे नॅशनल हायवे आहेत त्याचा किती परिणाम आहे? त्याचा नोशनल आहे तो. आहे नोशनल पण notional आहे. तो लोकेशन परत चेंज होईल, त्याचा एवढा होत नाही त्याचा. म्हणजे कारण कोल्हापूरकरांनी बराच वाद घातला ते त्याच्यात. कसं समोर दिसतंय ना, हायवे एका विशिष्ट अंदाजाने बांधला हम्म. आणि ते पाणी अडून राहिलं त्याला. हायवे बांधला, मध्ये पूल आहे नदीवर, नदीच पाणी घेत नाहीये खाली, हम्म. तर पुलाचं पाणी अडूनच राहणार ना. ते हायवेमुळं नाही आहे, ते पूल पाणीच घेत नाही. काय झालं की त्या पुराची गंमत अशी झाली, 2 मोठे पूर झाले आपले. तर पहिल्या पुरामध्ये म्हणजे वेगळे प्रकारची हे झाली की कशी की नद्यांना पाणी खूप होतं सगळ्या. दुसऱ्या पुराला असं झालं की धरणातनं पाणी कमी सोडतोय आपण, पण पाऊसच खालच्या क्षेत्रात प्रचंड झाला, अतिप्रचंड झाला. आणि नद्या अशा आहेत ना, ही मोठी नदी जी कृष्णा नदी आणि सगळ्या उपनद्या आहेत ना, ती कृष्णा नदी हे पाणीच ॲब्सॉर्ब करत नाही. त्याची गती, त्याचंच पाण्याचा निचरा होत नसल्यामुळं हे पाणी त्यांनी ॲब्सॉर्बच करत नाही. त्यामुळे इकडं फुगवटा निर्माण होतो. असा प्रश्न दुसऱ्या वेळेस जास्त झाला. आणि तो फुगवटा जेव्हा निर्माण होतो ना, तेव्हा त्याचा कालावधी वाढतो थांबण्याचा. नदीचं पाणी जितक्या लवकर रिलीज होईल. आता धरणं झाल्यामुळं हा प्रश्न सगळीकडे येतो. पूर लवकर ओसरत नाहीये, हळूहळू ओसरतो. कारण ते धरणाचं स्टोरेज आलं, कंट्रोल पाणी सोडतो ते बाकीचे. आणि त्याच वेळेस जर खाली जर पाऊस झाला तर मग हे दोन्ही प्रश्न, मग ते ॲग्रिवेशन जास्त होतं त्याचं. असं आहे. आता मुंबईच्या पाण्याबद्दल अधूनमधून चर्चा असते, पुण्याच्या शहराच्या पाण्याबद्दल. आता शहरातलं पुण्यातलं जे पाणी आहे, इरिगेशन डिपार्टमेंट म्हणते की आमचे 800 कोटी रुपये तुम्ही द्या महापालिकेला. महापालिका म्हणते की नाही मग आमचं असं नाही आहे, असं आमकं म्हणून. हे विषय जेव्हा तुमच्या समोर आले, ह्याच्यावर काय चर्चा झाल्या? ह्याच्यात काय होतंय की ते दोघंही बरोबर असतात. म्हणजे कसं, पाणी तर पाहिजे. आता इरिगेशन एक जे धरण बांधले ते तेव्हा काय शहराला पाणी द्यावं म्हणून नाही बांधलेलं, ते काही प्रमाणात द्यायचं, पण बाकी पाणी शेतीला द्यायचं होतं. पण ते शासन असं काही करू शकत नाही की बा 10 TMC पाणी आम्ही जास्त दिलं इकडं 30 पैकी पुण्याला, 10 TMCचं क्षेत्र कमी करा असं करत नाही शासन. मग काय होतं त्याचं की त्याचं सिंचन म्हणजे त्याचं क्वालिटी ऑफ इरिगेशनवर परिणाम होतो. ज्याला 4 पाणी मिळायचे त्याला 2च मिळतात. तो अन्यायच आहे शेतकऱ्यावर. हा, पण त्याला तेवढे तर मिळतात ना. आता करणार काय ह्या परिस्थितीत? त्याला जोपर्यंत तुम्ही बाहेरून पाणी आणणार नाहीये. त्यामुळं पुढच्या कालखंडामध्ये पुण्याचा प्रश्न जास्त ॲग्रिवेट होणार आहे. मुंबईचा होणार नाही एवढा. मुंबई सुदैवी आहे मुंबई. पुण्याचं का होणार आहे की हे जे तालुके आहेत खालचे ते तेवढेच पॉलिटिकली लाईव्ह आहेत, त्यांचं प्रेशर जास्त आहे आणि डेव्हलप्ड आहेत ना. म्हणजे ते राजकीय गोष्ट सोडा, ते डेव्हलप्ड आहेत ना. एक उजनी प्रोजेक्टवर 27 कारखाने आहेत. तर 27 कारखान्याचा जर एक्साईज GST जर काढला सगळा, तर दरवर्षी धरणाची किंमत निघते त्याची. म्हणजे जुन्या बांधलेल्या धरणाची जी किंमत आहे का त्याच्यावर 1-2-3 हजार कोटी खर्च झाले असेल. 27 कारखान्याचं लाईफ, मग त्याची सायकल, जो 1 रुपया 9 वेळेस फिरतो ते वेगळे असे आहेत ना. आता मागं एक असा सर्वे झाला होता की इंदापूर तालुक्यामध्ये 5,000 कोटीचं उत्पन्न आहे वर्षाचं, एकट्या तालुक्याचं. कारण त्यांचं आता ऊसापेक्षा हॉर्टिकल्चर, टुरिझम, डेअरी, म्हणजे एकट्या तालुक्याचं 5,000 कोटीचं उत्पन्न आहे त्यांचं. हे सगळं. तुमच्या काळात अजून एक निर्णय झाला होता ज्याची खूप चर्चा झाली आणि ती फार नकारात्मक होती. त्यामुळे तुम्ही प्राधान्यक्रम बदलला. आता तुम्ही पूर्वीचा प्राधान्यक्रम बदलून शेवटी शेतीला टाकल्यामुळं पहिला मला वाटतं पिण्याचा आला, नंतर औद्योगिक आला आणि नंतर शेतीसाठी आला. पूर्वी जे होतं ना ते म्हणजे फर्स्ट ड्रिंकिंग, सेकंड ॲग्रिकल्चर आणि थर्ड इंडस्ट्रियल होतं. मधल्या कालखंडामध्ये ती पॉलिसी गव्हर्नमेंटने ऑफिशियल केली. पूर्वी हे GRने होतं. गव्हर्नमेंटने वॉटर पॉलिसी केली पहिली. ती वॉटर पॉलिसी केल्यानंतर म्हणजे ह्या 2004च्या नंतर 3 महत्त्वाचे निर्णय शासनाने केले. एक, वॉटर पॉलिसी केली किंवा राज्याचं धोरण पाण्याचं काय असावं, प्राधान्यक्रम काय असावा, नियम काय असावे. त्याच्यामध्ये वॉटर पॉलिसीमध्ये प्राधान्यक्रमाचा एक विषय होता. तो हाच की त्याच्यामध्ये हा विषय आला होता की पहिल्यांदा सिंचन,
मग इंडस्ट्री आणि मग ॲग्रिकल्चर असा प्राधान्यक्रम नव्या पॉलिसीमध्ये झाला तो. तर त्यावेळेस इंडस्ट्रीला खूप थ्रस्ट द्यायचं चाललं होतं की त्यांना पाणी दिलं पाहिजे, हे करायला पाहिजे. कारण ह्याचा उपयोग कुठं होतो ह्याचा, की जेव्हा आता एक पाणी आहे आणि 2 मागण्या आहेत, मग प्राधान्य कुणाला द्यायचं, अशा ह्याच्यामध्ये तसं बघितलं ना तुम्ही, कोणतंच काम बंद होत नाही आहे. इंडस्ट्रीला पण पाणी मिळते आणि सिंचनाला पण मिळते, पण कुणीतरी सफर होतं, त्याच्या क्वालिटीवर परिणाम होतो. हा एक फॅक्टर झाला त्याच्यात. दुसरा कायदा झाला की शेतकऱ्यांनीच हे सिस्टीम घेऊन टाकाव्यात आणि त्यांना आम्ही मोजून पाणी देऊ, त्याचा एक कायदा केला आपण. शेतकऱ्यांनी पाणी वापर मीटर लावायचे त्यांचं त्यांनीच करायचं ते. आणि तिसरं, हे सगळं नियमन करण्यासाठी एक वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी असायला पाहिजे. आणि त्या वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटीचं काम काय, की कोणताही नवीन प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर तो घ्यायचा का न घ्यायचा ह्याची संमती देणे. त्याच्यानंतर पाण्याचे दर काय असावेत पिण्याच्या त्याच्यात ते ठरवायचं त्यांना. असे 2-4 त्यांचे ॲक्टिव्हिटीज ह्या कायद्यात दिल्या. नंतरच्या कालखंडात आता पुन्हा चेंज झाली ही पॉलिसी. हे जे धोरण आहे त्या म्हणजे जे इरिगेशनला परत वर आणलं, इंडस्ट्रीला 3 नंबरवर केलं असं. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही लोक असे होते की ज्यांनी सातत्यानं तुमच्या डिपार्टमेंटवर टीका केली, जे तुमच्या डिपार्टमेंटचे लोक होते. नावच घ्यायचं तर पुरंदरे साहेबांचं त्यात होतं, पांढरे साहेबांचं सतत होतं. तर पांढरे साहेबांचं तर इतक्या मोठ्या बातम्या. तुम्ही ह्या लोकांकडे कसं पाहिलं? त्यांना म्हणजे कधी त्यांना म्हणजे खात्यामध्ये प्राधान्य मिळालंच नाही आहे. म्हणजे कसं आहे की एखादा माणूस जर टीका करू दे त्यांना, त्याची जर काहीतरी धोरणात्मक क्वालिटी असेल त्याची, तर त्याला आपोआप माणूस ॲक्सेप्ट करतं ना. खातं जे आहे, खात्याचे विविध अंग आहेत. एकच कन्स्ट्रक्शन करणारच अंग आहे, कॉन्ट्रॅक्टर सांभाळणारच अंग नाही, अनेक आहेत. धोरणात्मक आहेत, डिझाईनवाले आहेत, पॉलिसी करणारे आहेत. त्याच्यामध्ये काम करायला पाहिजे ना. मग अशा लोकांनी टीका करणं हे कोणालाही सोपं आहे ना. म्हणजे हे मोगम टीका करणं हे कोणालाही सोपं आहे ना. आता शासनाचं जे काम असतं, आता आम्ही जेव्हा लागलो तेव्हा आम्ही वर्ग 1च्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला जे ट्रेनिंग दिली किंवा शासनाचं तुम्हाला काम करायचं आहे, तर तुमचा उद्देश काय आहे? एक इकॉनॉमिकल. तर इकॉनॉमिकल कशाला म्हणायचं, की शासन जे दरसूची ठरवते त्या दरसूचीच्या मर्यादेतच काम व्हायला पाहिजे. फार खाली नको, कारण शासन काय प्रॉफिट मेकिंग नाही आहे. म्हणजे त्या दरसूची ही समजून काढलेली आहे, त्या दरसूचीत काम व्हायला पाहिजे, वेळेत काम व्हायला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा द्यायला नको. हे पद्धत तुम्ही पाळायला पाहिजे आणि काम गतीनं व्हायला पाहिजे. हा एक. आणि सर्वसाधारण जे त्याचं जे स्पेसिफिकेशन्स आहेत क्वालिटीचे, त्या दृष्टीने व्हायला पाहिजे. ते क्वालिटीचं कसं असतं, हे आपलं पोटात आहे ना. म्हणजे एकदा होऊन गेल्यानंतर बाहेरून काही दिसत नाही. बाह्य भागात जरी काही दिसत असेल, तसं काय आतमध्येच असेल असं काही सांगता येत नाही. त्याच्यावर कुणी काही प्रकारची क्वालिटी करू शकतो ना. ह्याच्यात सिमेंटच घातलं नाही पासून ते, म्हणजे त्याला वेळ हेच सोल्युशन आहे, ह्याच्यात काही हे नाही आहे. आणि पुरंदरे साहेब जे बोलतात ना, ते त्यांनी जे काम करून त्याच्यात जे अन्याय झाला त्यांच्यावर, तेवढ्याच विषय. ते फक्त पाणी वापराच्या कायद्याबद्दल बोलतात. पण पांढरे साहेबांचं तर फार मोठं स्टेटमेंट ते त्यांचं ते आणि ते कसं असतं की ते TRPला फार मदत होते ना त्याची. असं आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक बाब ती म्हणजे देशात सर्वाधिक जास्त संख्येनं धरण असलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. बरोबर आहे. मला वाटतं जेवढा तर मला आकडा आठवतो 4300 पेक्षा जास्त आपल्याकडे धरण आहेत. आणि अधूनमधून याची चर्चा ही झाली. सिंचनाचा विषय तुम्ही आता तो बऱ्यापैकी सांगितला असल्यामुळे त्याच्यात मी येत नाही आहे. पण या धरणातले मोठ्या प्रमाणात आलेले गाळ, या धरणाची अधूनमधून सुरक्षा, ह्याच्याबद्दल पण खूप चर्चा झाली. पण आपण खरोखर गाळ काढलाय नाही काढलाय? कसं आहे की हे जे कारण जी काही स्टोरेज कॅपॅसिटी महाराष्ट्राची सांगितली जाते ती नाहीच आहे असं मानणारे पण अनेक लोक आहेत. असं एवढी नाही होत. आता आपली जी धरणं आहेत ना, ते धरणाचे 2 प्रकारे व्याख्या आहेत. एक धरण म्हणजे जे भिंत असते जे पाणी अडवायचे ते धरण. आता त्याची जी व्याख्या आहे ती अशी आहे की त्याची उंची 15 मीटरपेक्षा जास्त आहे. लांबी किती असू द्या, धरणाची उंची 15 मीटरपेक्षा जास्त असेल तर ते लार्ज डॅम झाला. ते कुण्या अँगल नाही की सेफ्टीच्या अँगलनी आहे ती. म्हणजे
सेफ्टीचे अँगल, अशी ती लार्ज डॅम आहेत. तर ती लार्ज डॅम पण आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत. हा एक. आणि सिंचनाच्या दृष्टीने जे मोठे प्रोजेक्ट आहेत, तर ज्या प्रकल्पाची किंमत सिंचन क्षमता 10,000 हेक्टरपेक्षा जास्त आहे, असे सगळे प्रकल्प हे मोठे प्रकल्प नेमले जातात. आणि 2,000 ते 10,000 हेक्टरपर्यंतचे प्रकल्प हे मध्यम प्रकल्प, आणि 2,000च्या खालचे हे लघु प्रकल्प. आणि त्याच्यामध्ये आता एक नवीन टप्पा आला की 600 हेक्टरपर्यंतचे, त्याच्या खाली एक ते स्थानिक स्तरचे, असे आहे. तर हे जे मोठे प्रकल्प आहेत किंवा कुठल्याही धरणाची जी डिझाईन रचना आहे ना, तर ते वेगवेगळ्या ऑब्झर्वेशनपासून की गाळ प्रतिवर्षी किती येतो ह्याच्याप्रमाणे त्याची जी लाईफ ठरवली जाते. एक 100 वर्षामध्ये ते धरण गाळाने भरेल, अशा प्रकारची त्याची ती डेड वॉटरची रचना असते. म्हणजे धरणाची डेड वॉटर आणि मग लाईव्ह वॉटर असं आहे. तर लाईव्ह वॉटर हे त्याच्यानंतर एनक्रोच होतं, तर डेड वॉटरची मध्ये होईल असं एक रचना असते. गाळ काढावं असं संकल्पना काही अगोदर नव्हती. म्हणजे गाळ काढून त्याची पुनर्जीवन करावं असं काही त्याची संकल्पना नव्हती. आत्ता हे जसं जसं दुष्काळ पडला तसे आपण वेगवेगळे कामं शोधायला लागलो. पहिल्यांदा रोडची केली, हे केली, मग काही म्हणले वा करू. तर हे जे खालची जी धरणं आहेत, पाझर तलाव, लघु पाटबंधारे, ह्याच्यात मोठ्या प्रमाणात गाळ उपसा झालेलं आहे. हां, मोठ्या धरणाचं अजून असं फक्त कडेकडेला झालेलं आहे. कारण कडेला काय होतं की जिथं नाले मिळतात जाऊन मेन नदीला किंवा रिझर्व्हरला, तिथं पण गाळ बसतो, तेवढे झाले. असं मोठ्या प्रमाणात गाळ झालेलं नाही. आणि आज तर ते इकॉनॉमिकल नाही आहे, कालांतराने होईल. पण आता ते शक्य नाही. दोन पाण्याचे विषय असे आहेत जे कालांतराने ते करावे लागतील. एक, गाळ काढून पाण्याची क्षमता निर्माण करणे, आणि दुसरं समुद्राचं पाणी करणे. अतिशय हे आज इकॉनॉमिकल नाहीत, पण कालांतराने करावेच लागतील. करावेच लागतील. त्याची गरज जिथं जशी. तुम्ही आता सचिव असताना, मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात येत आपण, सचिव असताना कोणता असा राजकारणी होता, नाव सांगायचं तर सांगा नसं, की तो पाण्याबद्दल प्रचंड आग्रही होता? पाण्यात तसा अभ्यास म्हणजे रामराजे निंबाळकर. ते तर काय मास्टर. भयानक अभ्यास त्यांचा, इंच ना इंच त्यांना माहिती आहे. आणि फक्त त्याने इव्हन म्हणजे पहिल्यांदा ते जेव्हा अपक्ष म्हणून झाले, पहिल्यांदा जेव्हा ते आमदार झाले, अपक्ष आमदार, तेव्हा त्यांनी कृष्णा खोरे महामंडळ मागून घेतलं. त्याचे ते सदस्य होते ते महामंडळाचे, आणि पूर्ण महामंडळाची रचना त्याचं हे करण्यामध्ये सगळं त्यांचा पूर्ण सहभाग होता. त्यांची फार मोठी मदत झाली. त्याच्यानंतर मग त्या महामंडळाचे मंत्री झाले ते, म्हणजे सगळ्यात जास्त. आता काय झालं की राजकीय वेगवेगळ्या राजकीय व्यवस्थेमुळे म्हणजे आम्हाला जे जाणवतं ना, जे म्हणजे जे पूर्वीचे जे आपण बघितलेले नेते आहेत ना, चव्हाण साहेब, त्याच्यानंतर निलंगेकर, त्याच्यानंतर आता चव्हाण साहेब बघितलं तर ते राज्याचं बघायचे ते, शंकरराव चव्हाण. हां, एकदा म्हणजे एकदा त्या आत्ता आले होते इकडं, नंतर रिटायर झाल्यानंतर आमच्या कुकडी प्रोजेक्टला भेट द्यायला. तिथं एक प्रोजेक्ट होता आमचा, तर ते त्यांनाच दाखवला मी. ते म्हणले, त्यांनी त्याची हिस्ट्री सगळी सांगितली त्या प्रोजेक्टची, लॉंग बॅक कधी झाले, कसं झालं ते, असं. तसे ते पूर्ण राज्याचं बघायचे ते. ज्यांना राज्याच्या पूर्ण बघितल्याबरोबर सिंचनाचा नकाशा डोळ्यासमोर येतो असे कमी लोक आहेत. त्याच्यानंतरचा कालखंड कसा आला तसं, कारण त्यांना एक कसं असते, दोन गोष्टी, एक सातत्यानं त्या विषयाशी राहावं लागते, राज्यभरांचे विषय हँडल करायला पाहिजे, तर ते होतात. त्याच्यानंतरचा विषय आला होता तेव्हा मग लोक जिल्ह्यापुरतं बघायला लागले जास्त. मग कसं आहे, दुसऱ्याच्या जिल्ह्यात अति करायचं का नाही करायचं, फक्त प्रश्न सोडवणं वेगळं, पण त्या जिल्ह्याचं नियोजन आपण करायचं असं नाही. पण अलीकडच्या काळात मास्टरी दादांची झाली होती. अजित पवारांचं इतका ग्रास्प होता ना, पूर्ण महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प, जेवढे मोठे प्रकल्प आहेत ना, त्याच्यातले सगळे प्रकल्पाला त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांना इतकं आवडायचं ना प्रकल्पाला भेट देणं, असं त्यांना ते आवडायचं. असे. आणि मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण फार वेगळा मनुष्य वाटला की अरे हा ह्याची, आता आपल्याला नॅचरली विलासरावबद्दलच वाटायचं. आणि साहेबांचं, पवार साहेबांचं, जरी ते मुख्यमंत्री नव्हते पण क्रिटिकल प्रश्न पवार साहेबांनी सोडवलेले आहेत आत्ताच्या काळात सुद्धा. म्हणजे प्रश्न निर्माण झाले की त्यांच्याकडनं महत्वाचा प्रश्न निर्माण झाला की पवार साहेब. एकदा काय झालं की आपल्याकडं एक बाबळी प्रोजेक्ट म्हणून वादग्रस्त प्रकल्प तिकडे नांदेड जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये आपण एक बंधारा बांधला
त्यांच्या जलाशयामध्ये, पण ते आपल्या प्रदेशात बांधलं. त्याच्यावर आंध्राने वाद निर्माण केला. सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं मग ते सुप्रीम कोर्टात गेला तो मॅटर. तर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मग आपण आपले एक अंधार्जुना म्हणून आपले ॲडव्होकेट जनरल होते, ते वकील होते. ते आंध्राची टीम 22 वकिलाची होती. मिनिस्टर हजर राहायचे केसला. मग ते तिथं सिच्युएशन अशी आली की आंध्र प्रदेशने पाराशरण म्हणून एक वकील नेमला, सिनियर पाराशरण. ते सिनियर पाराशरण हे केंद्र शासनाचे वकील होते आणि त्यांचा मुलगा आंध्र प्रदेशचा वकील होता. म्हणजे आंध्रातर्फे एक केंद्राचे आणि दुसरे आणि आपले तिघच. सुप्रीम कोर्टात कसं असते, अर्ध्या मिनिटाचा खेळ असते सगळा. तिथं फाईल बघते, फेकून देते, वाचून येतात ते असं. हायकोर्टमध्ये थोडासा वेळ देतात, पण सुप्रीम कोर्टामध्ये तर फाईलच फेकून देतात लगेच, येस नो. बाकी काय आर्ग्युमेंटच नसते तिथं काहीच. काय रिव्हिजन आहे ना ते. म्हणजे एवढं फास्ट चालते काम. ते संध्याकाळी आम्हाला आमच्या वकिलाचा निरोप आला की बोलवलं त्याने. मी गेलो, आम्ही जात होतो ब्रीफिंगला यायला त्याला. अरे बोले ऐसा हो गया, आता कसं काय, 2 जर बोलले होते कोर्टावर इन्फ्लुअन्स होईल ना, कुछ तो करो म्हणले. मग तेही पवारसाहेब चांगले मित्र होते ते अंधार्जुना. मग ते सकाळी 9 वाजता आम्ही गेलो साहेबांच्याकडं, मी आणि अजून. त्यांनी मग ते केलं की त्यांचं असं पद्धत होती कामाची की ते 9ला रेडी टेबलावर असायचे. त्यांच्या ऑफिस रूम छोटं होतं त्यांचं, वेटिंग रूम मोठं होतं. म्हणजे एक 6 माणसाच्या वर माणसं तिथं राहणार नाहीत असं ऑफिस रूम असायचं ते. आणि त्यांचं पहिलं खासदार, आमदार, विदाऊट अपॉइंटमेंट आलेले आमदार कोणत्या का देशातले असणं, नंतर माजी, नंतर अधिकारी असं. मग ते आता आपल्याला बोलवायचे काहीतरी असल्याशिवाय, आणि त्यांना तेवढंच सांगावं लागतं ना. मग त्यांना सांगितलं असं असं झालं. ते म्हणले असं कसं काय. त्यांनी लगेच अटर्नी जनरलला फोन लावला आमच्या समोर. ते म्हणले असं कसं काय. ते म्हणे ते आंध्र काय करते ते सोडा, तुमचा वकील बदलून द्या म्हणाले. आणि 11 वाजता आमचा वकील, केंद्र शासनाचा वकील त्यांनी चेंज करून दिला त्यांनी, आणि ती केस आपण जिंकली. मग पुढे वाह, ऑल क्रेडिट गोज टू शरद पवार. असं म्हणजे बजेटला अनेकदा असं व्हायचं. बजेट शेवटी कसं आपल्याला कृष्णा खोऱ्याला बजेट 0 करायची. कारण हे कसं गव्हर्नरचं असं होतं की जर वर्षभरात तुम्ही एक्स्ट्रा वापरले पैसे, काय तर दुष्काळ अमुक तमुक करून, तर ते पैसे पुढच्या बजेटमधनं मायनस करून घ्यायचे. एका वर्षी आमचं बजेट 36 कोटी झालं कृष्णा खोऱ्याचं. मग ते आम्ही साहेबांच्याकडे गेलो, हे कसं काय करायचं. ते कृष्णा होते मुख्य राज्यपाल, SM कृष्णा. मग त्यांनी ते ह्याला गव्हर्नर, आमच्या कुंटे साहेब आमचे गव्हर्नर होते, सेक्रेटरी होते, त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही असं एकदम टोकाचं घेऊ नका ना, अनुशेष तर काढायचंच आहे आपल्याला, काही अडचणीमुळे ते झालेलं आहे. त्यांनी ते 700 कोटीपर्यंत बजेट वाढवून दिलं. मग असं म्हणजे पवारसाहेब हे अल्टिमेट प्रश्न सोडवायला कोणताही. आणि त्यांना म्हणजे नकाशा टाकला की त्यांचे लक्ष द्यायचं. हे मी तर हे अगोदरच सांगितलं होतं म्हणायचे. असं म्हणजे तुमच्या ह्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सर्वाधिक समाधान देऊन गेलेला कुठला प्रकल्प आहे तुमचा. हा कृष्णा मराठवाडा. पहिल्यांदा आपण मराठवाड्याचे असल्यामुळे निदान 7 काहीतरी व्हायला ना. 7 ते 21 पर्यंत जाईल पुढे डेफिनेटली. कारण पुढे पाणी मिळेल, जाईल, हे करेल. त्याच्यातला एक मार्ग काढलाय आम्ही आता. ते 7 TMC जे अनयुज्ड आहे ते कोणाचं पोलावरमच्या तर ते आपण मागायसाठी काही लोकांना सांगितलं की तुम्ही त्याची मागणी करा. कारण आता लवादाचं पाणी त्यांना मिळणारच आहे कृष्णा खोऱ्यात दुसऱ्या, तर त्याच्यात कॉम्पेन्सेट होईल. त्यामुळे ते 7+7 इमिजिएटली होईल. आणि आताचं शासन असं आहे की त्यांना पटलं की ते थांबत नाही, म्हणजे करतील ते असं लगेच करतील ते. त्यांची प्रायोरिटी पण आहे बरं. बाकीचे म्हणजे कोयना इंजिनियर म्हणून काम कोयनेवर करायला पाहिजे. कोयनेवर 3 वर्ष होतं, 3-4 वर्ष. त्याच्यासारखं प्रेस्टिजियस प्रोजेक्ट नाही आहे म्हणजे कोयना. आम्ही घाटघर एक नवीन प्रयोग केलेला आहे. आणि मग दुसरा एक समाधानकारक मराठवाड्यातल्यामध्ये आपण काय केलं की आपल्या ते लहान आहेत प्रोजेक्ट राज्याच्या मानाने, मांजरा आणि तेरणा याच्यावर आपण तेव्हा केटीवेर बांधले. ते दुर्दैवाने त्याचं डिझाईन फॉल्टी आहे केटीवेरचं. ते फुटतात, म्हणजे त्या फळ्या चोरी जातात वगैरे येतात. त्याला आपण आता मेकॅनाइज गेट केले ते. तो निर्णय मात्र आपण महामंडळ स्तरावर स्वतः तिथंच घेऊन पूर्ण म्हणजे आपली तेरणा, मांजरा, पूर्णा, पेनगंगा नदी पात्रात 500-550 किलोमीटर पाणी राहील गोदावरी,
हे असा आपण एक प्रयोग केला तेवढं, कारण ते पाणी काय वरून येत नाही आहे, काय करणार त्याला, तेवढंच सुद्धा सफिशियंट आहे ते असे. हा माझा शेवटचा प्रश्न. तुम्ही डिपार्टमेंट सोडलं निवृत्तीनंतर, ते आता 2026मध्ये आपण आहोत. हा जो 30-40 वर्षाचा तुमचा प्रवास आहे, महाराष्ट्राची प्रशासकीय व्यवस्था किती बदलली आहे? आता प्रशासकीय व्यवस्था, आता कसं आहे की ते प्रशासकीय व्यवस्था काय ती म्हणजे ती अल्टिमेट नसती. प्रशासन हे कोणासाठी आहे? आता आता शासन फार गंमत आहे, तुम्हाला सांगतो. मंत्रालयात मी सचिव असताना सुद्धा म्हणतो की शासनाने निर्णय घेतला, मी निर्णय घेतला असं म्हणत नाहीये. शासनानं निर्णय हा निर्णय शासनाचा आहे. हम्म. शासन म्हणजे लोकप्रतिनिधीचे जे आहेत दॅट इज शासन. हां. आणि त्यांच्या सपोर्टसाठी प्रशासन आहे. प्रशासनाला काय स्वतःचं काम नाही आहे ते. मला काही जरी वाटलं तरी तसं नाही. हे जोपर्यंत तुम्ही समजणार नाही, हा ते काम करताना तुम्ही निष्ठेने करा. प्रशासनाचं जे काम करताना धोरण ठरवायचं काम हे शासनाचंच आहे. त्यामुळे शासनाचे प्राधान्यक्रम बदलतात, त्यांच्या त्या परिस्थितीचा निर्णय असतात. त्यामुळं प्रशासनाला तेवढं लवचिक व्हावंच लागतं. आता काही गोष्टी मनुष्य स्वभावामुळे काही लोक अतिलवचिक होतात. म्हणजे त्यामुळे तो स्तर कसा बदलतो की आताचं जे कार्यप्रणाली आहे प्रशासनाची, त्यांना 100 लोकांशी बोलायचं नाही आहे. त्यांना प्रत्येक खात्यातला एक प्रमुख माणूस केलेला आहे, त्यालाच ते शासन बोलते. म्हणजे पण त्यामुळे तो संकुचित असा फीडबॅक होत नाही. होतच ना. त्या माणसाने जे सांगाल तेच तसं शासनाचे फीडबॅक हे त्यांच्या लोकांकडनं जास्त असतात. प्रशासनाकडनं फक्त हे हो का नाही, हो का नाही, कार्यकर्त्यांची फळी, आमदार, खासदार, त्यांच्यातनंच त्यांना सारखं लोक भेटतच राहतात ना. एक मागणी 100 वेळेस आल्यानंतर त्याच्यावर विचार होतो. त्यामुळे त्यांना फीडबॅकचा प्रॉब्लेम नसतो, तू करायचा का नाही करायचा. त्यांचे दोन्ही गोष्टीचे विचार असतात, एक राजकीय दृष्टी, आर्थिक दृष्टी, प्रशासकीय दृष्टीने, अशा गोष्टी होतात. पण हे प्रकार खूप झालेत. त्याच्यामुळे जो नवीन बदल झालेला आहे ना, प्रत्येक खात्याचा जो प्रमुख आहे ना, तो एकच अधिकारी केला आहे त्याने फील्डवर सुद्धा. त्याचं नाव कमिशनर हेल्थ असेल, कमिशनर हे असेल, मग ते त्यांच्या मार्फत सगळं मॉनिटरिंग होतं तेच. मग ते दुसरे जे लोक आहेत ना, ते एकदम डिम होऊन जातात, मग सांगकामे होतात ते. त्यांना उगीच असं वाटतं की आपली स्वतंत्रता चाललेली आहे, लवचिक व्हावं लागतं. आणि माणूस आनंदी प्रशासनातला कधी राहतो की हे माझं कामच नाही आहे, शासनाचंच काम आहे, असा त्याला फील आला पाहिजे. आलं तरच तो खुश राहतो ना. माझी जर भावना त्याच्यात जर अटॅच केली की, सगळ्यात मंत्रालयातलं गंमत अशी आहे की ती जी इमारत आहे ना, 40,000 लोक रोज येतात आणि जातात. एकाही माणसाला त्या इमारतीची अटॅचमेंट नाही की माझी बिल्डिंग असं वाटत नाही, कारण मला सोडून जायचं हीच भावना असती. तो सो सॅड असं असते ती. आपलं घर जसं आहे, माझं घर आहे असं वाटतं ना, माझी शाळा वाटते, तसं मंत्रालय माझं वाटत नाही आहे. नोकरी तुम्ही असलात आणि तुमच्या बदलीचा आदेश आला, दुसऱ्या मिनिटाला डिटॅचमेंटची भावना येते. तसंच असायला पाहिजे. म्हणजे अच्छा, तुमच्यामध्ये हे असंच चांगलं आहे, असं तरच तो खुश राहतो ना. कारण तो तुमच्या हातात नाही ना काहीच गोष्ट, तुम्ही काय करू शकाल. कोण जबाबदार असेल, काय असेल, तो भाग तुम्ही स्वतः जबाबदार असाल अनेक बदलाला, पण ते यू हॅव टू ॲक्सेप्ट इट असं आहे ना. हे काय आपली मक्तेदारी नाही आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला सांगितलं. चांगला आहे, गुड. आणि तुमच्या लक्षात आलं असेल प्रेक्षकांनो की ह्या प्रदीर्घ मुलाखती ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विषयातल्या अभ्यासकांसाठीची पर्वणी, किंवा जे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. इतके डिटेलिंग आत्ताच्या ह्या मुलाखतीतनं आलेत. मला माहिती आहे की वेळेचा अभाव होता, त्यामुळं पूर्ण विदर्भातल्या अनेक प्रकल्पाबद्दल बोलणं राहिलेलं आहे. कोकण या प्रदेशाबद्दलचं बोलणं राहिलेलं आहे. परंतु ह्या मुलाखतीचं मुख्य मर्म हे आहे की ह्या मुलाखतीतनं तुम्हाला त्या विषयातले तज्ज्ञच सांगणार आहेत की महाराष्ट्राची दिशा, दशा आणि पुढचं भविष्य, त्या दिशेतच ते भविष्य आहे, ते कसं असेल. सो थँक्यू सो मच. तुम्ही हे पाहत राहा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर तुमचे मुद्दे टॅग करा, सांगा. मी सरांना तेही सांगेन. सर थँक्यू पुन्हा एकदा. सर एक सांगतो, तुम्ही त्याच्यात ॲड करा. हो सांगा ना. म्हणजे पवार साहेबांचं जे योगदान आहे ना, की काय झालं होतं की पहिल्यांदा मागं इतिहासात देवेगौडा पंतप्रधान झाले. म्हणजे मग
त्यांनी ते होते अल्प कालावधीत. त्यांनी काय केलं की अलमट्टी धरण पूर्ण करायचं त्यांचं हे होतं, नॅचरली असणार ना त्या कर्नाटक त्याच प्रदेशाचे ते आहे. त्यावेळेस त्यांनी एक स्कीम काढली, हम्म. ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट स्कीम अशी एक स्कीम लॉन्च केली केंद्र शासनाने. आणि त्या योजनेअंतर्गत असं होतं की 25% राज्य शासनाने खर्च करायचे, 75% केंद्र शासन देणार, असं असं एक काढलं, ते एक स्कीम केली. आणि त्या योजनेखाली अलमट्टी धरणाला एकदम त्यांनी 500 कोटी रुपये दिले. बाकीच्याला 10-20 कोटी 50 कोटी मिळायचे, दिले ते तर कोणी करतच आहे. मग ती संकल्पना तशीच राहिली. मग त्याच्यानंतर अशी आली की एक प्रोजेक्ट संपला की दुसरा घ्यायचा, नवीन घ्यायचं नाही, असं झालं. मग मध्यंतरी जे आत्महत्या झाल्या तेव्हा पवार साहेबांनी मनमोहन सिंगांना सांगितलं, साहेब पंतप्रधानांना, की ही योजना महाराष्ट्रात स्पेशली राबवू आपण. आणि मग पहिल्यांदा थोडे दिवस काय केलं की DPAP एरिया जिथं असेल ना तिथं म्हणजे 90% पैसा केंद्र शासनाचा आणि 10% पैसा राज्य शासनाचा, असे प्रोजेक्टचं लॉन्चिंग केलं त्याचं. म्हणजे मग काम काय थांबायची गरज नाही. 90% केंद्र शासन देत असेल तर ते प्रोजेक्ट गतीनं होतील ना, तर ती योजना केली. आणि मग ते विदर्भातले खूप प्रोजेक्ट, त्याच्यात मराठवाड्यातले खूप प्रोजेक्ट बसले, DPAPचे सगळे बसले. आणि त्याला ते बंधन काढून टाकलं, म्हणजे 1-2च प्रोजेक्ट असं नाही, जेवढे बसतील निकषात बसतील तेवढे घ्यायचे, असं झाले ते. त्याच वेळेस हे नॅशनल प्रोजेक्टची कल्पना आली. नॅशनल प्रोजेक्ट आल्यानंतर आपण 5 प्रोजेक्ट पाठवले होते. तर नॅशनल प्रोजेक्टचे जे काही निकष होते त्याच्यात 1,00,000 हेक्टरपेक्षा मोठा प्रोजेक्ट पाहिजे तो, म्हणजे जी सिंचन क्षमता 1,00,000 हेक्टरपेक्षा आहे. तेव्हा आपण 5 प्रोजेक्ट तिकडं पोच केले होते. त्याच्यात 1 नंबरला घोसेखुर्द होता, तो इतक्या वर्षाचा पेंडिंग. तर मग ते घोसेखुर्दची स्क्रुटनी झाली, हे झाली, चालू होतं ते टू अँड फ्रो. मग एके दिवशी आम्ही असंच भेटायला गेलो होतो साहेबांना दिल्लीला. तर त्या दिवशी आम्ही त्यांना ते सांगितलं घोसेखुर्दचं व्हायला पाहिजे म्हणून. ते म्हणाले बरं झालं म्हणाले तुम्ही सांगितलं, आत्ताच माझी मीटिंग आहे म्हणले पंतप्रधानाबरोबर, कॅबिनेट मीटिंग आहे. आणि ते आत्ता त्यांचं नंतर डोळ्याचं ऑपरेशन होणार आहे, नंतर कदाचित 1-2 महिने होणार नाही आहे. त्याने म्हणजे दुपारी 12-12:30ला तो प्रोजेक्ट घोसेखुर्दचा नॅशनल प्रोजेक्ट म्हणून मंजूर करून घेतला. वा. हां, त्याच्यात मग ते मार्गी लागलं पुढे. 90% पैसे म्हणजे फार मोठं हे आहे ना, म्हणजे इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी इतके पैसे मिळत असतील असं त्यांचं म्हणजे लक्ष पूर्ण असायचं. फक्त प्रश्न आपण घेऊन जायला पाहिजे तसे अप्रोप्रिएट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके.